today we are representing students. And we went around, created a Google form and circulated among the students and picked out some questions which are very important for your further educations and your stay in abroad. So yeah. We didn't just came up with these questions, these are chosen by students. We actually recorded your responses. And let's get started with the talk. The most important question everybody has along with the parents are about packing. So our mothers have 50 things to give and pack with us, and we have a weight limit at the airport which is definitely going to get crossed. So sir, can you suggest us some things that students can actually carry which are important? Okay, so you are asking about packing and bags and luggages, right? I hope we have done some survey about this, I guess, and if the screen is visible, you can show that how many bags you will like to pack is the question which we ask students. आम्ही मुलांना विचारलं की तुम्हाला किती बॅगा घेऊन जायला आवडतील, तर बहुसंख्य लोकांनी 2 बॅगा सांगितल्या, which I believe is correct. काही 3 सांगितल्या, काही 1 सांगितली. 1 सांगणारे मस्त लोक आहेत, मला आवडतात असे लोक. तर 2 bags is ideal good, but some airlines give you 3 bags. That is 23 into 3. Like you can carry more than 60 kg around that luggage, not 60, 50, 55 kg of luggage. आता the question says की pack काय करायचं आहे काय करायचं नाही बेसिकली. त्याच्यावर खूप सारे काय म्हणतात त्याला, तुम्ही ब्लॉग्स बघू शकता, चॅट जीपीटीला विचारा, चॅट जीपीटी तुम्हाला भरपूर सारी लिस्ट देईल काय पॅक करा पॅक करू नका वगैरे वगैरे. बट माय ऑनेस्ट ॲडवाइस इज, तिकडे जी गोष्ट मिळते, तुम्ही कुठेही जात असाल, कोणी US जाईल, कोणी सिंगापूर, कोणी UK, जी गोष्ट तिकडे मिळते तुम्हाला ती पॅक करण्यात काहीच पॉईंट नाही. जी गोष्ट मिळणार नाही ती तुम्ही पॅक केली पाहिजे. ॲज अ इन्स्टिट्यूशन वी हॅव गिवन यू अ लिस्ट ऑफ आयटम्स which is there in the kit. तिथं आहेच, but that is not a list that everyone should pack. त्यात तुम्ही ठरवा तुम्हाला काय गोष्टी पॅक करायच्या. त्या strong recommendations for packing is Indian attires, because Indian attires, it can be saris for girls or kurtis for boys. They खूप expensive आहे. I have seen a sari cost close to $250 in New Jersey, which is very expensive. 400 रुपयापासून मिळून जाईल नाशिकमध्ये. सेम थिंग फॉर द कुर्ती, पगडी अँड व्हॉटएव्हर, इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. आणि तिथे लॉट ऑफ इंडियन फंक्शन्स असतात, इंडियन स्टुडंट ऑर्गनायझेशन असते, सो देयर विल बी लॉट ऑफ फंक्शन्स, सो यू हैव टू वियर इंडियन अटायर. सो इंडियन अटायर मस्ट पॅक करा. फॅमिली फोटोग्राफ, certain medicines which you are on or you frequently require, those medicines you should pack. Coming to utensils and grocery items, pack less. ग्रॉसरी सगळीकडे मिळतात जगामध्ये, कारण सगळीकडे लोक खात आहेत, ते लोक जिवंत आहेत. त्यामुळे तुम्ही जर का तांदूळ, गहू काय अजून घेऊन जाणार तर इट इज ऑफ नो यूज, तुम्हाला सगळं तिकडे मिळणार आहे. सो पॅक लेस ऑन दॅट. क्लोथ्स पॅक सायझेबल क्वांटिटीज, लाईक 2-3 ड्रेसेस इज गुड, कारण तुम्ही त्यांच्या कॅम्पसेसमध्ये किंवा त्यांच्या देशामध्ये पूर्ण इंडियन कपडे घालून नाही राहू शकत. यू हॅव टू सम वेअर देअर क्लोथ्स. सो डोंट बाय मोर क्लोथ्स, डोंट पॅक इट हाय. तुम्ही हे जर का फॉलो केलं व्यवस्थित तर 2 बॅगा आय गेस सफिशियंट होतात. दे बिकम सफिशियंट. ओके, तर 2च बॅगा घेऊन जाव्या, पण तुमच्या एअरलाइन्स इज जनरस अँड दे आर गिव्हिंग यू 3 बॅग्स, देन इट्स ओके, यू कॅन कॅरी 3rd बॅग ऑल्सो. थोडीशी रिकामी घेऊन जा, म्हणजे परत कधी आलात तर येताना गिफ्ट्स वगैरे आम्हाला पण घेऊन येता येईल तुम्हाला. ओके, सो मेक शुअर पॅकिंग. मॉम्सना मी बघितलंय, मदर्सचे खूप सारे कॉल येतात, पल्लवी पाटील मॅडमना येतात, नेहा मॅडमना येतात, आणि दॅट इज करेक्ट ऑल्सो की आम्ही हे घेऊन जाऊ का ते घेऊन जाऊ का. You can keep calling us, don't worry. But what you should not pack, काय घेऊन नाही जायला पाहिजे, एनी व्हाईट पावडर, जी पावडर व्हाईट कलरची आहे, ओपन म्हणजे क्रश शुगर, पिठी साखर म्हणतो आपण मराठी, ती नाही घेऊन जायला पाहिजे. मैदा नाही घेतला, मैदा का आणतात तो माहित नाही मला, पण मैदा नाही द्यायला पाहिजे. ओके, तर ह्या गोष्टी नाही दिल्या पाहिजेत. विचार ओपन व्हाईट पावडर्स, कारण त्याला ते ड्रग्स वाटतात आणि यू कॅन बी इन ट्रबल. त्याच्यानंतर कुठल्याही वेपन्स सारखी दिसणारी वस्तू, आता वेपन कोणाकडे नाही आहे, हे अमेरिका नाही आहे वेपन कॅरी करायला, बट वेपन सारखी गोष्ट, एखादं खेळणं बंदुकीसारखं वगैरे वगैरे, दॅट यू शुड नॉट ॲट ऑल कॅरी. एनी लिक्विड आयटम्स, लिक्विड जेल्स वगैरे वगैरे, स्मॉल क्वांटिटी विल डू, बट नॉट अ लार्ज क्वांटिटी. कोणी घेऊन पण नाही जाणार,
पण शॅम्पू नेले 25 पॅक, कोणी नाही देणार, पण असं काही करू नका. 25 पॅक्स ऑफ शॅम्पूज काही गरज नाही. सो कॅरी लेस ऑफ लिक्विड अँड सेमी लिक्विड आयटम्स, डोंट पॅक मोर ऑफ देम. मेडिसिन्स विदाउट प्रिस्क्रिप्शन, especially the medicines which require prescriptions, especially the psychosomatic drugs. म्हणजे इवन कोणाला डिप्रेशन असेल, एन्झायटी असेल, त्याचे ड्रग्स कोणी घेत असेल तर ते ड्रग्स विदाउट प्रिस्क्रिप्शन it's very risky to carry because they are drugs, actually they are drugs, so don't carry them. Rest all we have mentioned in the kit, it will be clear, and any questions at the end I'll be very happy to answer it. Okay, so thank you. Yeah, this is all for the packing. Okay, so sir now जो जानवी ने अभी क्वेश्चन पूछा वो पेरेंट्स के लिए मतलब मॉम्स के लिए ज़्यादा इम्पोर्टेंट था, बट मैं जो अभी क्वेश्चन पूछ रही हूँ वो बच्चों के लिए ज़्यादा इम्पोर्टेंट है और उन्होंने आपका आंसर्स बहुत ध्यान से सुनना चाहिए, मुझे ऐसा लगता है. So although यूनिवर्सिटी में एडमिशन मिलना इज अ टफ डील, बट उसके बाद what academic challenges would students face at foreign universities? Okay, now this question student has given maximum weightage. As Janvi told, we have taken a survey and we have asked students 12-15 questions and the way they have given us the answers, आम्ही ते क्वेश्चन लावले. सो हा जो नंबर 2 चा क्वेश्चन आलेला आहे तो मॅक्सिमम स्टुडंटना त्याचा आन्सर हवा आहे. So we are taking polls from the student because the function is for the students. It's not for us, it's for the students. तर हा जो क्वेश्चन आलेला आहे, what are the academic challenges students will face? You will definitely face academic challenges. You will face them, but they will not be very difficult. That I will make clear. Challenges will come in the first semester, maybe not even first semester, first few weeks, 2 or 3 weeks you will face the academic challenges. कारण त्यांची एज्युकेशन सिस्टम, मग तो कुठलाही देश असो, इट कॅन बी UK, इट कॅन बी ऑस्ट्रेलिया, इट कॅन बी US, त्यांची एज्युकेशन सिस्टम आपल्या एज्युकेशन सिस्टमच्या पेक्षा वेगळी आहे. देअर ग्रेडिंग इज डिफरंट, देअर एक्झाम पॅटर्न्स आर डिफरंट आणि त्यामुळे यू आर नॉट यूज टू इट. यू आर नॉट यूज टू इट फॉर युअर 16 years ऑफ एज्युकेशन और 12 years ऑफ एज्युकेशन इन इंडिया. तुमच्याकडे काहीतरी नवीन आहे. ओके, फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतो आणि त्या कॉलेजला जातो तर पहिल्या दिवशी ओरिएंटेशन असतं, डीन येतात, प्रिन्सिपल येतात, भाषण होतात आणि मग नंतर मला वाटतं पहिले 8 दिवस काही होत नाही. असा एक यूज टू पॅटर्न असतो लोकांचा, बरोबर आहे, म्हणजे वी आर यूज टू इट. आणि ऍक्च्युअल अभ्यास मला असं वाटतं सेमिस्टर संपताना होतो. एम आय राईट? करेक्ट? ऑलमोस्ट मोस्ट ऑफ द प्लेसेस. तिकडे याच्या पूर्ण उलट होणार आहे. यू विल गो टू द कॉलेज, मंडेला ओरिएंटेशन होईल आणि ट्यूजडेला सकाळी 8 वाजता क्लास असेल, फर्स्ट क्लास. तुम्ही मस्त मजेत जाल, एकदम मस्त एकदम जाऊन बसाल, अरे वा फर्स्ट क्लास. आणि तुम्हाला क्लासमध्ये गेले की उद्याच एक्झाम आहे, बुधवारी दिवशी पहिली, सॉरी. सो दिस इज व्हेरी कॉमन दॅट यू विल हॅव अ फर्स्ट एक्झाम ऑन द नेक्स्ट डे और इन द सेम वीक बिकॉज दे ग्रेड यू एव्हरी वीक. त्यामुळे दॅट इज अ चॅलेंज की तुम्हाला गेल्या अभ्यासाला सुरुवात करायची आहे पहिल्या दिवसापासून, पहिल्या तासापासून. सो बी प्रिपेअर फॉर दॅट. सेकंड अँड व्हेरी इम्पॉर्टंट चॅलेंज इज एक्झाम्स. कारण तिथे बऱ्याचशा एक्झाम्स या ओपन बुक्स असतात. तुम्ही वाटेल ते घेऊन जा, वाटेल ते. तुम्ही पुस्तक, लॅपटॉप, काय तुमच्या हातात बाकी इलेक्ट्रॉनिक गॅजेट असतील, सगळं ChatGPT सगळं अलाउड आहे तुम्हाला एक्झाममध्ये. तर मुलं खूप खुश होतात, अरे हे ओपन एक्झाम मस्त एकदम, यार रिलॅक्स, काही नाही प्रॉब्लेम. आणि असे मुलं मग F, D वगैरे अशा ग्रेड्स देतात बिकॉज देअर एक्झाम्स आर ॲनालिटिकली ऑर ब्रेनस्टॉर्मिंग्स. ते तुम्हाला एक्झाममध्ये असे प्रश्न विचारतात ते तुम्ही खूप शोधलं तरी तुम्हाला मिळत नाही. सो बी रेडी फॉर दिस. आणि मग एकदा तुम्ही त्याला यूज टू झाले, सो इट्स अ फन, यू विल एन्जॉय इट बिकॉज इट विल गिव्ह मॅक्सिमम स्ट्रेन टू युअर ब्रेन. असाइनमेंट्स विच यू हॅव टू सबमिट एव्हरी वीक विल गिव्ह लॉट ऑफ वर्कलोड ऑन यू. समजा तुम्ही 3 सब्जेक्ट घेतलेले आहे एका सेमिस्टरला, सेमिस्टर 1ला, तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टच्या 2-3 असाइनमेंट एका वीकमध्ये असू शकतात. सो 9 असाइनमेंट्स इन अ वीक. इट्स नॉट इझी. प्रत्येक असाइनमेंटला आपण 5 तास जरी धरले तरी अराउंड 40-45 hours you are typing and you are studying. Correct? So this is a challenge and these challenges are going to come. Be prepared for them. आतापासूनच, समजा तुम्हाला जायला अजून 1 महिना आहे, 1.5 महिना आहे, 2 महिना आहे, व्हॉटेव्हर, आतापासूनच तयार राहा की आपल्याला करायचं आहे. देर आर अदर चॅलेंजेस लाईक प्लॅगरिझम इज नॉट अलाउड, कॉपी करायचं, सगळ्यांना माहिती आहे. आणि ओरिएंटेशन फंक्शन जे होतं, वेळेवर देर इज एन ओरिएंटेशन फंक्शन, ते खूप शांतपणे ऐकणं गरजेचं आहे. 2 प्रकारचे ओरिएंटेशन असतात. एक ओव्हरऑल युनिव्हर्सिटीचं मोठं फंक्शन असतं आणि दुसरं डिपार्टमेंटचं पण असतं बऱ्याच वेळा. सो डिपार्टमेंटचं अकॅडमिकली खूप इम्पॉर्टंट आहे.
So make sure that you are giving a proper attention to the pre-culture, the orientation, and understand everything. सगळं समजा, and if not understood, ask them on time. सेमिस्टर अर्धी झाल्यावर जाऊन विचारण्यात काहीच पॉइंट नाहीये. सेमिस्टर अर्धी होते आणि then you go and ask की हे कसं करायचं, of no use. पहिल्या दिवशी first day ask it. Okay? So these are the academic challenges. Further, students will have a lot of questions I know on this. You can ask me at the end. Okay? Thank you. So coming to the next question, it is very important once you reach the airport, and that is immigration. So many of us here who might not have been abroad has not gone through the immigration process, and I would like to ask sir that what is airport immigration exactly, and how can one pass it safely? Okay, immigration. Yeah. How many of you students, I am asking, are traveling first time abroad? Can you raise the hands? Good numbers. So you people are traveling first time to foreign country. That means you are going to face immigration first time. Immigration happens at the airport. ते इंडियामध्ये पण होणार आहे. When you are going out of India, immigration will happen, and when you will enter the particular country, immigration will happen. Immigration मध्ये काही countries are very strict. Start with America, very strict. Followed by UK. यावर्षी आयर्लंड, ऑस्ट्रेलिया सुद्धा होतील असा अंदाज आहे इमिग्रेशनला स्ट्रिक्ट. बेसिकली इमिग्रेशन मध्ये काय बघितलं जातं की तोच विद्यार्थी आलेला आहे ज्याने व्हिसा मिळवलाय. विद्यार्थ्याने काही फ्रॉड करून तो आलेला नाही, म्हणजे खोटे मार्कशीट. कारण काही कंट्रीजला व्हिसा देताना मार्कशीट्स वगैरे नीट बघत नाही ती कंट्री. त्यामुळे मग तुम्हाला काही प्रश्न विचारले उत्तर देता आले नाही तर प्रॉब्लेम होऊ शकतो. इमिग्रेशनचा सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे लाईन. इमिग्रेशनला भरपूर मोठा क्यू असतो बऱ्याच एअरपोर्टवर, इंडियामध्ये सुद्धा असतो. तुम्ही जाता इंडियाच्या बाहेर तरी 1 तास तुम्हाला लाईन उभं राहायची तयारी ठेवा. नॉट ऑलवेज बट समटाइम्स. स्पेशली मॉर्निंग टाइम जेव्हा सगळे फ्लाईट जातात 2-3 वाजता पहाटे, तेव्हा इमिग्रेशन बरंच पॅक असतं. आता इंडियन गव्हर्नमेंट हॅज डन लॉट ऑफ थिंग्स, ई व्हेरिफिकेशन अँड ऑल, बट स्टील टाइम लागतोय. US मध्ये न्यूजर्सी, शिकागो या एअरपोर्ट्सना भरपूर लाईन असते. सो बी रेडी, बी प्रिपेअर्ड फॉर स्टँड इन अ क्यू फॉर 1 hour at least. हा पहिला चॅलेंजेस आहे. सेकंडली, इमिग्रेशन ऑफिसर विल आस्क यू क्वेश्चन्स विच आर रिलेटेड विथ युअर स्टडीज. ही इज नॉट गोइंग टू आस्क यू की तू केसाला डाय केलं का, कानामध्ये ड्रॉप घातले का, असे काही नॉनसेन्स प्रश्न विचारणार नाही येतो. ही इज गोइंग टू आस्क यू क्वेश्चन्स रिलेटेड टू स्टडी. तुझा प्रोग्राम कुठला आहे, विच प्रोग्राम यू आर कमिंग फॉर. ओके, तेव्हा प्रोग्रामचं नाव तुम्ही बरोबर सांगायला पाहिजे. विच युनिव्हर्सिटी यू आर गोइंग टू स्टडी, तुम्ही राहणार कुठे आहे, हे बेसिक 3 क्वेश्चन्स विचारले जातात. चौथा प्रश्न थोडा फायनान्स विचारला जाऊ शकतो की तुम्ही फंड कसं करणार आहे, तुम्ही फी भरली का कॉलेजची, नाही भरली तर कधी भरणार आहे, काय वगैरे वगैरे. सो बी प्रिपेअर्ड टू आन्सर देम. शॉर्ट आन्सर्स. US मध्ये 2 ते 3 प्रश्न विचारतात मॅक्झिमम. बऱ्याचशा कंट्रीमध्ये एकच प्रश्न विचारतात, कुठल्या युनिव्हर्सिटीत जात आहे. तुम्ही युरोपला गेले, जर्मनी वगैरे, एकच प्रश्न विचारतात, विच युनिव्हर्सिटी कमी आणि युअर आउट. बट इफ दे फील डाऊट, तुमच्यावर त्यांना डाऊट आला काही की बाबा तुमचा कोर्स आहे मास्टर्स इन डेटा सायन्स आणि तुम्ही सांगितलं मास्टर्स इन कम्प्युटर सायन्स, सो इट्स इट विल क्रिएट अ डाऊट, करेक्ट. सो दे विल आस्क यू मोर क्वेश्चन्स अबाउट इट. आणि मग त्यांना असा डाऊट आला, हे रेअर आहे खूप की हा स्टुडंट बरोबर नाही आहे, तर दे हॅव राईट्स टू सेंड यू बॅक टू इंडिया. दॅट इज नॉट अ डिपोटेशन. That is not deportation. That is just that they are not convinced that you are right person to enter the country. त्यामुळे तुम्हाला फक्त परत पाठवलं जातं. आम्हाला लोकांनी कुठलाही स्टुडंट परत आलेला नाहीये, बट वी हॅव हर्ड इन द मीडिया अँड ऑल की लोक येतात परत. जास्त करून पंजाब किंवा हैदराबाद वरती तिथे खूप फ्रॉड चालतात, फ्रॉड गोष्टी खूप चालतात, तर त्या लोकांना जनरली परत पाठवतात. पण आपण रिस्क घ्यायची नाहीये. सो यू शुड आन्सर द क्वेश्चन्स कॉन्फिडेंटली, प्रॉपरली. आणि US असेल तर 1-1.25 मिनिट लागेल. बाकीच्या कंट्रीमध्ये आय थिंक 30 seconds will be good enough to pass the immigration. You should have all the things in your hand: passport, visa if it's e-visa, all the documents original. तुमची डिग्री सर्टिफिकेट पासून ते सगळे डॉक्युमेंट्स you should have in hand in your handbags. Correct? They might ask you the documents. Like ते विचारतील की तुम्ही TOEFL दिली का और IELTS दिली का, तुम्ही म्हणले हो मी दिली, मला 7 स्कोर आहे. They might ask for the documentation. मला 7 बँड स्कोर दाखवा. Still, it's rare, but they can ask you. आता रिसेंट आहे UK मध्ये, UK ला काही स्टुडंट जात असतील, UK मध्ये IELTS ला वेवर मिळतो. You get waiver for IELTS in most of the cases, correct? एअरपोर्टवरती ते विचारत होते, do you have IELTS score? तुम्ही सांगितलं मला 7 बँड आहे, तर तुम्हाला लगेच स्टॅम्प बनवून पाठवते. ज्यांचा स्कोर 7च्या कमी त्यांचा इंटरव्ह्यू घेतो. सो दिस कॅन हॅपन एनी टाइम. लाईक सपोज यू डोंट इंटरव्ह्यू मध्ये काय परत नाही, 2-3 प्रश्न विचारत होते. So be prepared for such things. If you are wavering in IELTS, you might be asked certain questions there.
to check your English proficiency. Okay, so be prepared for immigration answers, but it is very simple. जसं पॅनिक करायची काही गरज नाही. एक इमिग्रेशनचं लोक पॅनिक करतात आणि जेटलॅगचं पण लोक खूप पॅनिक करतात. जेटलॅग एंडला म्हणेल मी त्याच्यावर, पण जेटलॅगचं पण पॅनिक करतात आणि इमिग्रेशनचं पॅनिक करतात. पण आय डोंट थिंक 7,000 मुलांपैकी माझा कुठलाही स्टुडंट परत आलेला नाही इमिग्रेशनवरून. सो डोंट वरी अबाउट. Thank you so much, sir. Next, fingers crossed. I hope everything goes smoothly, but there are the cases of emergencies. So it can be related to the health, safety, and other general matters. Would you like to pass any comments on how should students as well as parents react to these kind of emergencies? Okay, so we are talking about emergencies which may come. Emergencies can come mostly because of accidents or something like that, injuries, or it can come because of natural calamities also. Or even COVID in 2020 was a emergency. अचानक सगळं आलं, lockdown and all. So these are emergencies. Question is that parents, मला वाटतं पॅरेंट्सनी काहीच करायचं नाहीये. पॅरेंट्स काही करू पण शकत नाही. पॅरेंट्स इकडे ते इथे बसून करणार पण काय? जे काय करायचं ते स्टुडंटच करायचं. ओके, सबसे पहले लोग बोलेंगे इमरजेंसी में पैनिक मत हो जाओ, दैट इज तो श्योर पैनिक तो नहीं होना है. लेकिन करना क्या है ये आपको ओरिएंटेशन में बताया जाता है. व्हेन यू आर अटेंडिंग द ओरिएंटेशन, इमरजेंसी के लिए क्या करना है, कौन से नंबर्स है वो आपको बोले जाते हैं. आपके मोबाइल में नंबर सेव होने चाहिए. आप कोई अपार्टमेंट में रहते हो उसका इमरजेंसी नंबर अलग होता है. इफ यू आर इन एनी प्रॉब्लेम डायल दिस नंबर. किंवा एक कॉमन नंबर असतो पोलिसाचा, लाईक 911 इन अमेरिका, 100 ऑल्सो इज इन अमेरिका. UK मध्ये पण 101 आहे आय गेस. सो यू जस्ट डायल द नंबर, यू विल गेट द हेल्प इन द केस ऑफ इमर्जन्सी. इमर्जन्सीमध्ये रादर दॅन काय करायला पाहिजे हे लोक सांगतात, काय करायला नाही पाहिजे ते महत्त्वाचं आहे स्टुडंटसाठी. सगळ्यात पहिले तर माझ्या मते इंडियाला कॉल नाही केला पाहिजे, काहीच होणार नाही. फक्त लोक पॅनिक होणार इथे, राईट. की इमर्जन्सीमध्ये यू शुड नॉट कॉल युअर पॅरेंट्स इमिजिएटली. आय एम नॉट सेइंग यू शुड नॉट इन्फॉर्म देम, बट लगेच कॉल करून काहीच होणार नाही. फर्स्ट यू ॲड्रेस दॅट. तुम्ही पडलेले आहे, तुम्हाला लागलेलं आहे, यू शुड गो टू द मेडिकल सेंटर, यू शुड गेट ट्रीटमेंट. And then you call your parents. कारण तुमची आई काही तिथे मनपट्टी लावायला येणार आहे का? नाही येणार. इट इज नॉट टू पॉसिबल फॉर हर. ती मॅक्झिमम रडेल किंवा घाबरेल, ती अजून बाबांना काकांना फोन करून अजून पॅनिक क्रिएट करेल. हेच होऊ शकतं. बट इफ यू गो टू हेल्थ सेंटर देअर, तुम्ही बरे होणार, तुम्हाला चांगलं वाटणार, मग आईला फोन करा, सांगा ओके आहे बघा आम्हाला बँडेज वगैरे बांधला आहे. ओके. सो व्हॉट यू शुड नॉट डू, यू शुड नॉट कॉल इंडिया. यू शुड अननेसेसरीली नॉट ट्रस्ट युअर फ्रेंड्स, युअर नेबरहूड आणि त्यांना उगाचच मोबाईल करत फिरण्यात काहीच अर्थ नाही आहे. You should be very focused that I am in emergency. So डोकं शांत ठेवून तुम्हाला कशा पद्धतीने त्यातून मार्ग काढायचा आहे तो तुम्ही काढायचा. ऑब्वियसली इफ युअर रूममेट यू कॅन टेक हेल्प ऑफ रूममेट. पण लोक पूर्ण अपार्टमेंटमध्ये बोलत फिरतात इमर्जन्सी म्हणून, की ज्यांना इमर्जन्सी नाही त्यांनाही त्याची भीती वाटते. सो डोंट डू दॅट. आवाज करणं, आरडाओरडा करण्याची काही गरज नाही. सो बिहेव प्रॉपरली, बिहेव डिसेंटली, यू विल कम आउट ऑफ इमर्जन्सी. ओके, Thank you so much, sir. After visa approved, the most asked question by parents is budget किती लागणार आहे? Means how much money should students carry abroad in what form? ओके. सो मनी मॅटर्स स्पेशली फॉर पॅरेंट्स. कारण तुम्हाला पैसे द्यायचे, तुम्ही ठरवले की पैसे द्यायचे आपल्याला. काही पैसे तुमचे असणार आहेत, काही पैसे बँकचे असतील, बँक लोन्सच्या मार्फत असतील. स्टुडंट तिकडे आहेत, स्टुडंट पैसे घेणार आहे जबाबदारीने तुमच्याकडून और बँककडून बाय अ गुड बॉन्डिंग की तुम्ही पैसे देत आहे. सो देर हॅज टू बी अ व्हेरी सेफ चॅनल फॉर दिस. खूप सेफली एक गोष्ट झाली पाहिजे. तर तुम्हाला दोन पद्धतीने पैसे ट्रान्सफर करायला लागतात, दोन पद्धतीने पैसे लागतात. फर्स्ट यू रिक्वायर इट फॉर फीज, ट्युशन फीज. मोस्टली ट्युशन फीज पॅरेंटनी डायरेक्ट युनिव्हर्सिटीला भरल्या पाहिजे. आय स्ट्रॉंगली रिकमेंड इट. का? तुम्ही स्टुडंटच्या अकाउंटला देणार आणि स्टुडंट इथे पे करणार. याच्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट ट्रान्सफर युनिव्हर्सिटीच्या अकाउंटला करू शकता. युनिव्हर्सिटीची सिस्टम असते, फोनपेला पेमेंट आहे, फ्लायवर पेमेंट आहे. तुम्ही रिस्पेक्टिव्ह आमच्या काउन्सिलर्सला पण भेटू शकता. आम्ही तुम्हाला गाईड करू. पॅरेंट्सला करतो मी, मुलांना नाही. सो वी विल हेल्प यू टू ॲक्च्युली ट्रान्सफर द मनी इन फॉरेन कंट्रीज. ही झाली फीचा भाग. ओके. फॉर लिव्हिंग, अकोमोडेशन, फूड, बाकी एन्जॉयमेंट काही असेल, डोंट टेक मोर दॅन 3 months ऑफ फंड्स. 3 महिन्याचा फंड घेऊन जायला हरकत नाही. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 3 months साठी तुम्हाला आता US जाते कोणी $1,000 a month, $3,000 तुम्ही घेऊन जा बरोबर. दॅट इज गोइंग टू बी सफिशियंट फॉर 3 months. पैसे आहेत पॅरेंट्सकडे, भरपूर पडले म्हणून उगाचच वाटेल ते ट्रान्सफर केले.
This is not recommended. Take money in the least possible amount and don't take cash. Don't take cash. Only few amount, small amount, maybe $100 or 100 pounds, 100 euro is enough. तुम्हाला माझ्या नॉलेज प्रमाणे माझ्या टिप्स मध्ये तुम्हाला तिथे फक्त भिकाऱ्याला पैसे द्यायचे असतील भीक तरच कॅश लागते कंपल्सरी. बाकी सगळीकडे तुम्ही विदाउट कॅश वापरू शकता. नंतर अमेरिकन, ब्रिटिश, युरोपियन्स दे डोंट कॅरी एनी कॅश. त्याच्याकडे कॅशच नसते. आता आपल्याकडे पण बरेच लोक फक्त फोन वापरतात विच इज गुड. त्यामुळे कॅश मध्ये पैसे कॅरी करू नका. $100 खूप झाले. पूर्वी आम्ही $200-300 सांगायचो, पण आता $100 मॅक्झिमम कॅरी करा. आणि कॅरी करताना ते वेगवेगळ्या डिनॉमिनेशन्स मध्ये कॅरी करा. एक $100 नोट कॅरी केली ना, तुम्हाला कोणीही त्याचे चेंज देणार नाही अमेरिकेत. कारण अमेरिकेत लोक कॅशच वापरत नाही. 100 तुमचं $10 बिल झालं, त्याच्याकडे $90 नसणार आहे. सो इट इज नॉट गुड टू यूज. तर 10, 20, 25 नसतं 50 हे डॉलर्स मध्ये तुम्ही कॅरी करा पैसे. सो दॅट यू विल हॅव इट. सो कॅरी मनी इन फॉरेक्स कार्ड्स विच इज बेस्ट and debit cards if you have account in Bank India. इंडिया तुम्ही ICICI तुमचा अकाउंट आहे, ICICI, HDFC, HSBC, तर त्याच्या अकाउंटला इंडिया तुमचे पैसे ठेवा 1 लाख रुपये आणि त्याचं कार्ड कॅरी करा. सो इमर्जन्सीमध्ये तुम्ही ते कार्ड वापरून यूज करू शकता. बट डोंट कॅरी कॅश. दॅट इज व्हॉट आय विल से. कॅरी ऑल द मनी इन अ पेपरलेस फॉर्मॅट अँड कीप गुड अमाऊंट ऑफ मनी बट नॉट व्हेरी हाय अमाऊंट ऑफ मनी. कारण नंतर तुमचं अकाउंट उघडेल त्या देशामध्ये. अकाउंट उघडले की तुमचे पॅरेंट्स खूप कम्फर्टेबली पैसे ट्रान्सफर करू शकतात. तुम्ही तुमच्या बँकेतून पैसे ट्रान्सफर करू शकता ऑर प्रायव्हेट प्रोव्हायडर्स लाईक आय ऑलवेज डू इट फ्रॉम थॉमस कुक और इनिक्स कॅश. यू कॅन गो टू देम अँड ट्रान्सफर फ्रॉम द प्रायव्हेट प्रोव्हायडर्स ऑल्सो or you can go to the banks and transfer. But transfer from India is very simple. It's not very difficult later on also. आजकाल तुम्ही सोमवारी सकाळी पैसे ट्रान्सफर केले अमेरिकेत किंवा ब्रिटनला तर संध्याकाळी मिळून जातं. ती अमाऊंट मिळून जाते. एवढं फास्ट झालेलं आहे. So no need of panicking, but carry for 3 months. That is going to be enough. Okay. Thank you, sir. Now, once we land there, first of all, we'll be looking for the Wi-Fi because we want to inform everybody that we've reached safe and everything is going good. And what recommendations would you give regarding the SIM cards? How we should arrange them? Should we buy beforehand or we should figure it out once we land? Phone, yeah. Phone is a basic necessity ना. जे आपण अन्न, वस्त्र, निवारा आणि आता फोन पण एक बेसिक नेसेसिटी आहे प्रत्येकाची. प्रत्येकाकडे फोन असतोच आणि असायलाच पाहिजे. इन फॉरेन कंट्रीज सिम कार्ड्स पेक्षा प्लॅन्स, त्याचे जे प्लॅन्स असतात दे आर एक्सपेन्सिव्ह. आपल्याला 199 आणि 299 रुपयाची सवय झाली इंडियामध्ये. 199 भरले रियाला किंवा जिओला की आपण महिनाभर मजा करतो. तिथे तुम्हाला $15 ते $20 लागतात मिनिमम. म्हणजे तुम्ही मल्टिप्लाय करा $20 ला $2000 रुपये महिन्याचे, 10 पट जास्त लागतात. ओके, पण इथे प्लॅन्स असतात वेगवेगळे. सो यू कॅन गो विथ द प्लॅन. स्टुडंटला काही प्लॅनला डिस्काउंट पण असतो स्टुडंट विजा असेल तुमच्याकडे तर. सो यू कॅन ट्रस्ट दोज प्लॅन्स अँड टेक दॅम. पण आता तुम्हाला इमिजिएटली ते प्लॅन घेता नाही येणार कारण यू हॅव टू रीच दॅट कंट्री फॉर दॅट इज. तर व्हॉट आय स्ट्रॉंगली रेकमेंड, म्हणजे मी हे रेकमेंड सगळ्यांना करतोय, तुमचा जो फोन आहे इंडियातला, आता जे सिम कार्ड आहे, प्रत्येकाकडे फोन आहे, प्रत्येक स्टुडंटकडे फोन आहे. मेक इट इंटरनॅशनल रोमिंग फॉर द पिरियड ऑफ 15 days और मॅक्सिमम 1 month. मी आता US ला गेलो होतो तर मी $2200 रुपयात रोमिंग केलं होतं 1 महिन्याचं. सो विच इज स्मॉल अमाऊंट. सो यू कॅन मेक इट रोमिंग. तुम्हाला डेटा पण मिळतो 5 GB वगैरे काहीतरी आणि तुमचा तोच फोन चालू राहतो. तुमच्या पॅरेंट्सना वगैरे तुम्ही इझिली कनेक्ट होऊ शकता. तुम्हाला इंडिया कॉलिंग पण बऱ्यापैकी फ्री असतं. सो दॅट इज द बेस्ट आयडिया टू मेक युअर सिम कार्ड इंटरनॅशनली रोमिंग. आणि तुम्ही ऑनलाईन जा ते इझी होतं. दॅट इज अ गुड आयडिया. आणि तुम्हाला का जास्त वाटत तर 7 दिवसाचा राहून प्लॅन असतो $600 काहीतरी. सो मेक इट लाईक दॅट. सेकंडली, एअरपोर्टला कुठलाही एअरपोर्ट असेल तुम्ही उतरल्यावर फ्री वायफाय फॅसिलिटी असते. सो वन्स यू लँड पर्टिक्युलर एअरपोर्ट मग तुमचं डेस्टिनेशनचा असेल किंवा इन बिटवीन असेल ट्रान्झिट, तुम्ही कनेक्ट व्हा वायफायला आणि मेक अ व्हॉट्सअप कॉल टू युअर पॅरेंट्स. यू आर डन. आता तिकडे जे तुम्हाला सिम कार्ड घ्यायचं आहे फॉरेन कंट्रीमध्ये, आता अमेरिकेमध्ये तर भरपूर सारे सिम कार्ड्स आहेत, दुनियाभरचे सिम कार्ड आहेत त्यांच्याकडे, सगळ्या देशातच आहेत. तर तुम्ही ग्रुपने जर का गेली, 5 मुलं 5 मुली ग्रुपने गेली तर यू गेट अ गुड डिस्काउंट फॉर द सिम कार्ड प्लॅन. अॅन्युअल प्लॅन असतो. तुमचं क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड दिलं महिन्याला, जो नॉर्मल प्लॅन $20 आहे तो तुम्हाला $12 किंवा $13 मिळू शकतो मंथली. त्याच्यामध्ये 2 प्लॅन असतात. एक प्लॅन असतो इंटरनॅशनल कॉलिंग प्लॅन, म्हणजे तुम्हाला इंडियाला कॉल करणं त्याच्यात इन्क्लूड असतं, पण तो $30 वर असतो किंवा इक्विव्हॅलंट बाकीच्या कंट्रीमध्ये घ्या. लाईक जर्मनीला युरोमध्ये जाईल तो प्लॅन, तर तो घेऊ नका.
असं मी रेकमेंड करतो, बिकॉज वायफाय सगळीकडे असतं आणि आता तुमच्या आई वडिलांकडे पण व्हॉट्सअप आहे. सो फक्त व्हॉट्सअप कॉलिंगला वापरा. ऍक्च्युअली जो आपण कॉल टू कॉल म्हणतो, म्हणजे नॉर्मल जो कॉल करतो त्याची काही गरज नाहीये. सो $30 कुठे आणि $12 कुठे महिन्याचे. सो $18 मंथली तुमचे वाचतात. म्हणजे इफ यू मल्टिप्लाइड बाय 12 यू सेव्ह मोर दॅन $200 ऑन द फोन कॉल, विच इज बिग अमाउंट. आणि वायफाय कॉलिंगला तुम्ही पॅरेंट्सशी कनेक्ट राहू शकता. पण स्टील तुम्हाला हवं असेल तर सगळ्या पद्धतीचे प्लॅन त्यांच्याकडे अवेलेबल असतात. तिकडे जाऊन सिम कार्ड विकत घ्या. म्हणजे तुम्ही US ला गेले, 2-3 दिवस झाले, तुमचा रोमिंग चालूच आहे, मग तुम्ही सिम कार्ड विकत घ्या तिकडे त्यांचं, आणि मग त्यांनी यूज आणि इन्क्वायर की कुठलं चांगलं आहे, कुठला प्लॅन कसा आहे. आणि युनिव्हर्सिटी पण तुम्हाला बऱ्याच वेळा हेल्प करते. युनिव्हर्सिटी ऑल्सो हॅज समबडी हू हॅज टाइड अप विथ युनिव्हर्सिटी, तुम्हाला चांगला प्लॅन देते सम प्लेसेस. सो फॉलो दॅट. ओके, Thank you, sir. Now, next question is for students. Nowadays, many students want to become independent. They are emotionally attached to money and independence. However, for this, they want to work part-time, but parents here don't allow them to work part-time. But it is necessary for them to work part-time in abroad. So, should students work part-time while studying, and how can they find jobs abroad? येस, दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. पार्ट टाइम बद्दल खूप काही सांगता येईल त्याच्याबद्दल. आम्ही एक सर्वे पण घेतला होता IAS, अँड सर्वेमध्ये आम्ही विचारलं होतं स्टुडंटना की तुम्हाला किती तास काम करायला आवडेल, 5 तास, 10 तास, 20 तास, काय. द सर्वेचा रिझल्ट इफ रिझल्ट कॅन शो, यू कॅन सी दॅट सर्वे रिझल्ट, मोस्ट ऑफ द स्टुडंट वॉन्ट्स टू वर्क 20 hours per week, which is really good. It just shows की त्यांना मेहनत करायची. सो प्लीज गिव्ह देम अ बिग हँड. त्यांना काम करायचं, पैसे कमवायचे नाही. आणि मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, ऑलमोस्ट आपले सगळे स्टुडंट तिकडे चांगले पैसे कमवतात. विथ देअर स्टडी. अंडरग्रॅडची मुलं सुद्धा, छोटी मुलं सुद्धा, दे अर्न बिग अमाऊंट ऑफ मनी वेन दे आर स्टडींग देअर बाय पार्ट टाइम जॉब. आता कमिंग की पार्ट टाइम जॉब करावा का, तर येस, आय विल स्ट्रॉंगली रिकमेंड पार्ट टाइम जॉब केलाच पाहिजे. आता इंडियामध्ये तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी तुम्हाला सेक्रेटरी इंजिनिअरला म्हणाली की आई मी पिझ्झामध्ये जाऊन काम करते, किंवा एखादा मुलगा मी काय ते आता स्विगीचं काम करतो, तो यू विल नॉट अलाउ. आय विल नॉट अलाउ माय सन टू डू दॅट. आपल्याकडे नाही येतो कल्चर. बट तिथे इट इज व्हेरी कॉमन. प्रचंड श्रीमंत लोकांची मुलं सुद्धा पार्ट टाइम काम करतात. प्रचंड श्रीमंत म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे काहीच नाही. अब्जाधीश लोकांची मुलं सुद्धा पार्ट टाइम जॉब करतात. So part-time job is a culture there, and your students are going there. Then part-time job करायलाच पाहिजे. This is the first thing. आता सेकंड थिंग, पार्ट टाइम जॉब शोधायचा कसा, इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आता लोक काय करतात, स्टुडंट्स काय करतात, त्या पर्टिक्युलर डेस्टिनेशनला जातात. UK असेल समजा, नॉटिंगहॅमला एखाद्या नॉटिंगहॅमला गेला, ते तिकडे जातात, आपल्या रूममध्ये बॅग ठेवतात आणि खाली जातात पार्ट टाइम जॉब शोधायला. दिस इज फनी, दिस इज इनसेन. तुम्ही तिथे गेलेले, तुम्हाला जाऊन अर्धा तास झाला नाही त्या कंट्रीमध्ये, तुमच्या रूममध्ये जाऊन 2 मिनिटं झाले नाही, आणि तुम्ही कुठे चालले, पार्ट टाइम जॉब शोधायला चालले. कुठे माहित नाही, जातो पार्ट टाइम जॉब शोधतो. आणि मग तुम्ही जाता दुकानात, तिथे उभे राहता, तुम्हाला कोणी काही विचारत नाही, इंटरव्ह्यूची गोष्ट झाली. आणि मग हेच मुलं 8 दिवसामध्ये कन्क्लुजन येतात की पार्ट टाइम जॉबच नाही इकडे, आणि मग फ्रस्ट्रेट पण होतात, पार्ट टाइम जॉबच नाही. सो सगळ्यात पहिले म्हणजे पार्ट टाइम जॉब मिळवण्यासाठी, तो करण्यासाठी तुमच्यामध्ये काही चेंजेस जाऊन खूप गरजेचं आहे. सगळ्यात पहिले म्हणजे लँग्वेज. इंग्लिश स्पीकिंग कंट्रीमध्ये सुद्धा ते लोक काय बोलतात ते कळायला 8 दिवस लागतात. त्यांचे ऍक्सेंट खूप वेगळे आहेत. ओके, त्यांचं कल्चर थोडं वेगळं असतं, त्यांची वागण्याची पद्धत, चालण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत खूप वेगळी असते. ती तुम्हाला आत्मसात करून घ्यावी लागेल. ती तुम्ही आत्मसात करून घेतली नाही तर तुम्हाला कोणीही जॉब देणार नाही. सेकंडली, जॉब अवेलेबिलिटी पाहिजे, तरच तुम्ही जाऊन तिकडे बोलणं गरजेचं आहे ना. जॉब अवेलेबलच नाही आहे, हॉटेल उघडच जाऊन त्याच्यात तुम्हाला जॉब लागलं पाहिजे का. सो हे याचे पोर्टल्स असतात, युनिव्हर्सिटीज हेल्प इन दिस. यांचे देणारे पोर्टल्स असतात, हँडशेक वगैरे असे भरपूर. युनिव्हर्सिटीचा सुद्धा पोर्टल असतो, तिथे पार्ट टाइम जॉब तुम्हाला मिळतील. त्याचे ऍप्लिकेशन्स करा, त्याची प्रोसेस असते, आणि ती प्रोसेस तुम्ही फॉलो करा. आणि गेल्यावर समजा तुम्ही ऑगस्टच्या 20 तारखेला पोहोचले तुमच्या डेस्टिनेशनला, 1 महिन्याचा टार्गेट ठेवा किंवा टार्गेट ऑफ 1 मंथ, की आफ्टर 1 मंथ आय विल हॅव अ जॉब. पहिले जरा रिलॅक्स करा 2 दिवस, त्याच्यानंतर जरा फिरा इकडे तिकडे आजूबाजूला, युनिव्हर्सिटी बघा, रजिस्ट्रेशन करा, या सगळ्या गोष्टी करा. मित्र बनवा, काही सोशलाइज व्हा, आणि मग पार्ट टाइम जॉबच्या तुम्ही सर्च करू शकता. तुम्हाला पार्ट टाइम जॉब नक्की मिळेल.
लेबरला खूप रिस्पेक्ट पण आहे आणि लेबरची खूप गरज पण आहे. त्यामुळे पार्ट टाइम जॉब तुम्हाला जर का हवा असेल तर मिळणार आहे. हॅव पेशन्स अबाउट इट अँड देन सर्च अ पार्ट टाइम जॉब. पार्ट टाइम जॉब कुठला मिळेल हे आता आपण नाही सांगू शकत. काही पार्ट टाइम जॉब मिळू शकतो. काही म्हणजे वेटरचा, हाऊसकीपिंग, एकदम मी रॉ जॉब सांगितले. त्याच्यावर थोडेसे त्यांची ना नावं खूप इंटरेस्टिंग असतात. आणि आता आपण काय म्हणतो झाडूवाला आपल्याकडे, बरोबर आहे, तिथे हाऊसकीपिंग असिस्टंट, काय झाडूच मारायचा आहे पण हाऊसकीपिंग असिस्टंट असं नाव आलेलो समजत. अजून एक फनी मला एक वर्ड कळला होता US मध्ये, कलिनरी असिस्टंट. आता कलिनरी शब्द खूप डेंजर आहे, म्हणजे डेंजर नाही, खूप चांगला शब्द आहे ना. कलिनरी म्हणजे असं काहीतरी बनवणं, पदार्थ वगैरे वगैरे काही नाही, उभं राहायचं काउंटरला आणि लोकांना वाढायचं म्हणजे कलिनरी असिस्टंट. हे मला तिथे गेल्यावर कळलं, हा कलिनरी असिस्टंट. सो कलिनरी असिस्टंट नाव बघा किती मस्त आहे, पण मग ऍक्च्युली ते करायचं आहे. ओके, सो तुम्ही अंडरस्टँड करा जॉब कुठला आहे. तुम्ही म्हणता कॅशियरचा जॉब. ओके, सम प्लेसेस यू हॅव अ जॉब ऑफ कॅशियर. तुम्हाला काय वाटतं कॅशियर म्हणजे असं कोट बीट घालून मस्त एकदम बसायचं, असे 4-5 लोक हाताखाली असतील आपल्या वगैरे वगैरे. तर तुम्हाला कळतं कॅशियर मध्ये तुम्ही उभे आहे दारात आणि आलेल्या लोकांचे कार्ड स्वाईप करताय तुम्ही, कारण ते कॅश तर कोणी देणार नाही ना. मी कॅशियर आहे पण मला कॅश तर कोणी देणार नाही, ते कार्ड देणार आहे. आणि ते कार्डचं मशीन देऊन तुम्हाला ते कार्डचं मशीन देऊन गावभर फिरायचं आणि लोकांचे कार्ड स्वाईप करायचे. हे कॅशियरचा रोल आहे. सो डोंट मिसइंटरप्रेट. तुम्हाला मेहनती करावीच लागणार आहे त्याच्यामध्ये. येस, देर आर सम जॉब्स विच आर गुड जॉब्स, इंटेलेक्च्युअल जॉब्स. टेक्स्ट जॉब म्हणतात त्यांना ते लोक. टेक्स्टवर बसून काम करायचं असतं. मग फेडेक्सचं काउंटर असेल, यू आर वर्किंग ऑन दॅट फेडेक्स काउंटर. एखादं कुरिअरचं शॉप असेल, यू आर वर्किंग ऑन दॅट काउंटर. त्याला ते लोक लॉजिस्टिक्स म्हणतील ना, त्यांना शब्द बघा काय वापरते, लॉजिस्टिक असिस्टंट. एकदम मोठा शब्द झाला. काय नाही, तुम्ही कुरिअर बॉयच आहे पण ते लॉजिस्टिक्स असिस्टंट. तुम्हाला लॉजिस्टिक्स मध्ये बसतो मी, एकदम आता मोठा झालो. पण ते जॉब जरा थोडे डेस्क जॉब असतात, त्याच्यामध्ये थोडंसं स्किल असतं. काही ठिकाणी आता युनिव्हर्सिटीज AI वापरतात हल्ली किंवा रोबोटिक्स वापरतात. तर ते तुम्हाला मॅचेस चालतात. तिथे स्पोर्ट्स कल्चर खूप आहे फॉरेन कंट्रीजमध्ये. तर मॅचमध्ये तिकीटिंग करायचे. मी मॅचेस बघितल्या आहेत UK मध्ये, US मध्ये वगैरे. आता कोणी फुटबॉल बघत असेल, प्रीमियर लीग वगैरे, मी प्रीमियर लीगच्या मॅचेस तिकडे जाऊन बघितलेल्या आहेत. तर तिथे प्रचंड तमाशा असतो, प्रचंड. म्हणजे 80,000 लोक येतात, त्यांचे तिकीट्स काढायचे वगैरे, असे भरपूर जॉब्स असतात. बरेचसे स्टेडियम तर युनिव्हर्सिटीतच असतात. सो आता कोणी युरोपला जाणार असेल तर फुटबॉल तर फुल कल्चर आहे. फुटबॉल म्हणजे त्यांचा जीव की प्राण आहे. तिथे तुम्हाला फुटबॉल स्टेडियममध्ये इझी जॉब मिळू शकतो. आणि दॅट जॉब जस्ट फॉर 5 hours विल पे यू ह्यूज. ओके, सो असे जॉबच्या शोधात राहा आणि असे जॉब करा. दॅट विल गिव्ह यू टीम स्पिरिट अँड दॅट विल मेक यू मोर कॉन्फिडेंट. आणि यू कॅन पुट दॅट ऑन युअर रिझ्युमे. रिझ्युमेवर टाकू शकता when you are searching for a full-time job of respect. So I am happy that everyone wants to work and you will definitely work. असं होईल की 1 महिन्यात जॉब नाही मिळणार, 2 महिन्यात किंवा 3 महिन्यात मिळेल, which is okay for us. But जॉब करा, okay, and you will get it. All the best for that. Thank you so much, sir. So students can pack anything in their luggage, but they can't pack their mom's care. म्हणजे आईचं जे प्रेम किंवा काळजी असते आपल्याबद्दलची, ती तर ते पॅक नाही करू शकत. So what should they do in case of common medical issues like fevers, stomach ache, injuries? Okay, so you're talking about health issues, right? Okay. आजारी पडला, मूल आजारी पडणे, बाळ आजारी पडणे. थोडक्यात लहानपणी बाळ असतात, ते मोठं झालं तर ते बाळच असतं आई वडिलांना. ते आजारी पडलं, ओके, तर काय? ओके, आता सगळ्यात पहिले म्हणजे त्यांची सिस्टम थोडी वेगळी आहे. हेल्थची म्हणतो मी, आपल्यापेक्षा थोडी वेगळी आहे. प्रत्येक स्टुडंट कुठल्याही कंट्रीला जावं त्याने हेल्थ इन्शुरन्स काढलेला असतो, म्हणजे कंपल्सरीच आहे. सो एव्हरीबडी इज ऑन द हेल्थ इन्शुरन्स, करेक्ट? आता तिकडे ना तुम्ही उठले आणि कुठल्याही डॉक्टरकडे जाऊन बसले असं नाही चालत. ओके, तिथे तुम्हाला एका सिस्टमने जावं लागतं. तुमचा एक प्रायमरी हेल्थ केअर प्रोव्हायडर असतो. तुमच्यासाठी मोस्टली ती युनिव्हर्सिटीच असणार आहे. ती युनिव्हर्सिटीमध्ये असं छोटंसं केंद्र म्हणा किंवा छोटंसं ऑफिस म्हणा असतं, विच इज प्रायमरी हेल्थ केअर सर्व्हिस. एक 24 तास कोणत्या कोणते असतात. डॉक्टर नसतो होते ना, नर्स किंवा असिस्टंट कोणते असतात. तुम्हाला ताप आला पाहिजे तिकडे जायचं. खूप ताप आला आणि चालता येत नाही तर फोन करायचा इमर्जन्सीला, ॲम्ब्युलन्स येऊन तुम्हाला घेऊन जाईल. सगळं फ्री चालतं कारण इन्शुरन्समध्ये कव्हर्ड आहे. तिथे गेल्यानंतर ती जी सिस्टर नर्स असते तर ती तुम्हाला चेक करते, वाटलं तर डॉक्टरला बोलून घेईल, ट्रीटमेंट होते. आता याच्यामध्ये तुम्ही इंडियातून जाताना काही मेडिसिन्स कॅरी करू शकता विथ प्रिस्क्रिप्शन. कारण नॉर्मल कोल्ड फ्लू म्हणतो आपण त्याला, किंवा असे छोटे मोठे डिसीज म्हणतो, पोट दुखलं वगैरे वगैरे, वोमिटिंग झालं, याला काही लगेच हेल्थ सेंटरला याची प्रत्येकाला गरज नाही आहे. यू कॅन ट्रीट युअर सेल्फ. तर तुम्ही
तुम्ही त्या गोळ्या किट घेऊन जाता ना, कारण जे नॉन मेडिकल स्टुडंट आहेत, आता इंजिनिअरिंगचे स्टुडंटना ते मेडिकल टर्म्स कळत नाही, करेक्ट? तर मग तुम्ही ते लिहून घेऊन जा की बाबा पोटदुखीला ही औषध घेतलंय, फॉर स्टमक एक दिस, फॉर हेडेक दिस, वगैरे वगैरे. आणि मग ती किट उघडून तुम्ही सेल्फ मेडिकेशन्स घेऊ शकता फॉर फ्यू डेज, कपल ऑफ डेज. तुम्हाला ताप आलाय, डोलो असते आपली क्रोसिन सारखी गोळी, एखादा अँटीबायोटिक यू कॅन टेक. पण तुम्हाला 2 दिवसात बरं नाही वाटलं, तुम्हाला वाटलं नाही ताप अजून आहे, देन गो टू मेडिकल सेंटर. पण जर का खूपच जास्त काय वाटत असेल, तुम्हाला फूड पॉयझनिंग झालं, चक्कर येते, सो गो टू मेडिकल सेंटर ओनली. तुमची चांगली केअर घेतली जाईल आणि यू ऑल बी ट्रीटेड प्रॉपरली. मुलं सगळे यंग आहेत, मुलं मुली यंग आहेत, त्यामुळे डायबिटीस कोणा नसणार आहे, हार्टचा पेशंट कोणा नसणार आहे, त्यामुळे तो इश्यू काही येणार नाही. मेन पडणं, लागणं, इंजुरीज ह्या होतात, स्पेशली तुम्ही तिथे खेळणार आहे, कारण बरेच मुलं खेळतात तिथे असतील, फुटबॉल खेळतात, क्रिकेटही खेळतात ना. इंडियन लोक US मध्ये तर खूप क्रिकेट खेळतात, तर क्रिकेट खेळताना लागू शकतं तुम्हाला वॉटेवर. तर त्या केसमध्ये तुम्ही मग मेडिकल अटेन्शन घ्यायला पाहिजे, जायला पाहिजे मेडिकल सेंटरला, ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. घरच्यांना अगेन ॲज अ टोल्ड यू, तुमचं सगळं झालं ट्रीटमेंट करून की घरच्यांना सांगा मी पडलो, मला लागलं आणि आता मी ओके आहे. मला एक स्टुडंट भेटला होता, तेव्हा मी तिथे युनिव्हर्सिटीत गेलो जेव्हा त्याला भेटायला, त्याच्याकडे त्या कुबड्या होत्या, प्रॉपर कुबड्या असतात ना, तशा कुबड्या देतात त्यांच्याकडे. त्याला काहीतरी शब्द आहे, आय डोंट नो, पण त्या कुबड्या घेऊन तोच आला मला भेटायला. मला वाईट वाटलं, म्हटलं अरे तुझं काय नसेल घरी सांगितलं नाही. सो दिस इज समथिंग विच इज व्हेरी मॅच्युअर. म्हणजे काय झालं नाही, म्हणजे सर मी पडलो, त्याच्याकडे वेली होती, थंडीमध्ये बाईक होती काहीतरी, तर ती स्किड झाली बर्फावर, म्हणजे माझा पाय तुटलाय आणि ही वॉज ऑन दॅट थिंग, बट ही नेव्हर इन्फॉर्म द फॅमिली, विच इज रिअली गुड. आय रिअली अप्रिशिएट दॅट स्टुडंट. पण तो बरा होत होता, मला मी बरा झालो, मला पाय प्रोटेक्ट आहे तो वगैरे वगैरे असं. सो ही गॉट फुल ट्रीटमेंट, फुल केअर बाय द सेंटर. मग त्या केसमध्ये तुम्हाला वर्क फ्रॉम होम देतील, म्हणजे तुमच्या क्लासेस तुम्ही घरून अटेंड करू शकता, असाइनमेंट करून सबमिट करू शकता, तुम्हाला सगळ्या फॅसिलिटीज युनिव्हर्सिटी देते. डोंट वरी अबाउट इट की माझा अभ्यासच पुढे माझे काही होणार नाही. तुम्ही घरात बसून राहा महिनाभर, तुम्हाला सगळं युनिव्हर्सिटी देणार. ओके, सो दिस इज द वे यू शुड हँडल द नॉर्मल तुमचे जे ज्या गोष्टी असतील त्या. डेंटल म्हणजे दाताचं दुखणं आणि आईज आर नॉट कवर्ड इन द इन्शुरन्स. तर जाताना प्रत्येक स्टुडंटने त्यांच्या डेंटिस्टकडे किंवा तुमचा रेग्युलर डेंटिस्ट असेल तर एखाद्या डेंटिस्टकडे जाऊन एक रुटीन चेकअप करून घेणं गरजेचं आहे. काही करायचं असेल, छोटं मोठं रूट कॅनल असेल किंवा काय असेल, दात काढायचा असेल काय, तर तो करून जाते काम. कारण तिकडे तुम्हाला हे काम करायला भरपूर पैसे लागतात. म्हणजे आय बिलीव्ह रूट कॅनल टेक $6,000 इन द US, विच इज व्हेरी ह्यूज. आपल्याकडे ₹6,000 पण नाही लागणार. यू विल रिक्वायर $6,000 फॉर द रूट कॅनल. नाही तर ती पेन सहन करत तुम्हाला 1 वर्ष राहावं लागतं पेन किलरवर. सो बेटर गो टू द डॉक्टर हिअर डेंटिस्ट. सेम आईज ज्यांना लेन्सेस आहेत किंवा ज्यांना स्पेक्टेकल आहे, त्यांनी आईजचं चेकिंग करून जा. नंबर पण वाढलाय, कमी झालाय, तो चेक करायला पण तिथे भरपूर पैसे लागतात. सो बिफोर गोईंग जस्ट मेक शुअर दॅट यू आर डुईंग इट अँड कॅरिंग मल्टिपल स्पेक्टेकल्स ऑर मल्टिपल लेन्सेस. चष्मेवाल्यांनी 2 चष्मे अजून एक्स्ट्रा कॅरी करा, एखादा फुटला तर 2 राहू देत. आणि लेन्सेस जे आहेत ते पण मल्टिपल कॅरी करा, सो दॅट तिकडे तुम्हाला ते करून मिळणार नाही. आणि इंडियातून कुरिअर करायला या गोष्टी खूप खर्च आहे. म्हणजे अराउंड ₹10,000 जातील तुम्हाला चष्मा किंवा या गोष्टी क्लिअर करायला. सो इट्स बेटर दॅट you take dental and eyes ka care properly. Thank you, sir. Next question is again related to flights. It is going to be a long flight and we'll be very excited to reach to the new destinations. So, would you suggest some precautions that should be taken during the flights? ओके, जर्नी आता मी मुलांना हातवर करायला सांगितला आणि बहुतेक मुलं पहिल्यांदा इंटरनॅशनल ट्रॅव्हल करणार आहेत. असे काही असतील ते विमानातच पहिल्यांदा बसणार आहे, अशी पण काही लोक असू शकतील. सो फ्लाईट जर्नी इज गोइंग टू बी द मेमोरेबल एक्सपिरियन्स फॉर यू, स्पेशली इफ यू आर गोइंग टू लॉंग डिस्टन्स लाईक US, युरोपच्या कंट्रीमध्ये तुम्ही जाणार, ऑस्ट्रेलियाला वगैरे. सो इट इज गोइंग टू बी अ लॉंग जर्नी फॉर यू. ओके, सो 2-3 गोष्टीचे प्रिकॉशन्स तुम्हाला सगळे सांगतील. माहिती पण असेल की अननोन लोकांशी बोलायचं नाही, अननोन लोकांचं लगेज घ्यायचं नाही वगैरे वगैरे, ते तर तुम्ही सगळं फॉलो करालच. पण बिफोर जर्नी म्हणजे तुमचा जर्नी आहे, सोमवारी सकाळी फ्लाईट आहे तुमचं 3 वाजता, आपण असं ॲझ्युम करू. मग तुम्ही इथून रविवारी निघता, रविवारी मुंबईला पोहोचता मोस्टली, बरोबर आहे. आणि मग तुम्ही फ्लाईट घेऊन 3च्या जाता, हा तुमचा शेड्यूल असतो. तर मी अशी फॅमिली बघितली की ती इथून त्यांच्या काकांकडे गेली, म्हणजे कुठे, मुंबईला. आणि काकांकडे त्यांनी जर्नी पार्टी केली. संध्याकाळी 8 वाजता दाबून खाल्लं त्या मुलाने, एकदम भरपूर दाबून, नॉनव्हेज विथ व्हेज वगैरे. आणि मग 10ला एअरपोर्टला गेला आणि त्याला प्रचंड त्रास झाला विमानामध्ये. दिस इज अ स्टोरी, ट्रू स्टोरी ऑफ वन ऑफ माय स्टुडंट. अवॉइड दिस, अवॉइड इटिंग हेवीली ॲट
least 24 hours or 12 hours before your journey. Try and take maximum liquid diets that are good, म्हणजे juices वगैरे वगैरे चांगले आहे, पण यू कॅन ईट लाईट मील्स यू कॅन हॅव बिफोर द जर्नी. म्हणजे तुमचं फ्लाईट सकाळी 3 वाजता पण गृहीत धरलं तर दुपारी रविवारी दुपारपासून काही हेवी खाऊ नका, लाईट मीलवर राहा. दॅट विल हेल्प यू आउट ड्युरिंग द जर्नी, एनर्जेटिक राहायला तुम्हाला फायदा होईल. इन फ्लाईट सर्व्हिस मिळते. इन फ्लाईट यू गेट अ फूड सर्व्हिस, तुम्हाला चांगलं फूड दिलं जातं आणि यू गेट दॅट फूड विच यू कॅन ईट ऑलवेज, नो प्रॉब्लेम. एअरपोर्टवर तुम्ही लाईट ज्यूस किंवा काही एखादा छोटा सँडविच वगैरे खाऊ शकता. इन ट्रान्झिट ऑल्सो यू कॅन ईट, दॅट इज इम्पॉर्टंट. आता इंटरनॅशनल ट्रॅव्हल्स मोस्टली तुम्हाला अल्कोहोल पण सर्व होतं, बॉईज एस्पेशली. तर अल्कोहोल पिण्याची गरज नाही आहे फ्लाईटमध्ये, कारण आपण काही अल्कोहोल पिण्यासाठी फ्लाईटमध्ये बसलेलो नाही. यू गेट ऑल टाइप्स ऑफ बियर्स, शॅम्पेन्स, वाईन्स इन द फ्लाईट. ऑब्वियसली ते लिमिटेड देतात, पण ते अनलिमिटेड करण्याचे पण टेक्निक्स आहेत, ते मी नंतर 1 to 1 सांगेन मुलांना पुढच्या जर्नीसाठी. सो पहिल्या फ्लाईटमध्ये तरी डोंट ड्रिंक एनिथिंग, अवॉइड, कारण ते ॲसिडिक असतं. एव्हरीवन नोज दॅट ते ॲसिडिक असतं आणि इफ यू आर नॉट यूज टू इट तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो त्याचा. स्पेशली तुम्ही एअरपोर्टला उतरणार, तुम्हाला 1 तास इमिग्रेशन आहे वगैरे वगैरे, तर कुठल्याही प्रकारच्या अल्कोहोलिक ड्रिंक्स यू कॅन टेक, नॉन अल्कोहोलिक ड्रिंक्स ॲज मच एज यू वॉन्ट, ज्युसेस, कोक, पेप्सी, फंटा सगळं तुम्हाला अनलिमिटेड मिळू शकतं. सो दिस इज द ड्युरिंग द फ्लाईट. ओके, त्याच्यानंतर ट्रान्झिटमध्ये तुम्हाला 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तासाचा तुमचा एक मध्ये लेओव्हर असतो. त्या लेओव्हरमध्ये सुद्धा तुम्ही कम्फर्टेबल रेस्ट करू शकता. लेओव्हरमध्ये पण तुम्ही सुद्धा प्रॉपर काहीतरी खाऊ शकता. या गोष्टी तुम्ही लेओव्हरमध्ये पण करू शकता. ओके, कारण तुमचं परत पुढचं फ्लाईट लॉंग असतं. म्हणजे एक फ्लाईट इथून समजा तुमचं फ्रान्स आहे, फ्रान्सला तुम्हाला 8 तास लागतील, पुढे अमेरिका आहे, सॅन फ्रान्सिस्को, तुमचं ते फ्लाईट 12 तास आहे. मग 8 तासाचा फ्लाईट झाल्यानंतर तुम्ही फ्रान्सला जाऊन एखाद्या चांगल्या अशा मस्त, माझी खुर्ची खूप साधी अशी मस्त मोठी खुर्ची असते, मस्त बसून आराम वगैरे तुम्ही करू शकता, रेस्ट करू शकता आणि मग तुम्ही पुढच्या जर्नीला जाऊ शकता. सो मेक शुअर दॅट यू आर इटिंग प्रॉपरली, यू आर हॅव्हिंग प्रॉपर रेस्ट and you are eating proper healthy meal and avoiding alcohols during the flight. Okay, so that's all. Yeah. थैंक यू सो मच सर. सो ये क्वेश्चन को मतलब बहुत सारे स्टूडेंट्स रिलेट करेंगे कि कभी भी वो घर से बाहर निकलते हैं तो उनकी मम्मी का लास्ट डायलॉग होता है कि काजी के बाड़ा क्या टेक केयर. सो ये जो क्वेश्चन रहने वाला है वो उसका ही थोड़ा सा एक्सटेंडेड वर्जन रहने वाला है और मम्मी को थोड़ा सा अश्योरेंस मिलेगा ये क्वेश्चन का आपसे आंसर सुनने के बाद. सो हाउ कैन स्टूडेंट्स stay safe and secure abroad? Would they face any safety concerns? Firstly, safety concern, yes, you will have to be aware about safety concerns. कारण असं आपल्याला इथे बसून वाटतं की एकदा आपण इथून तिकडे गेलो की सगळं मस्त होणार आहे आणि सगळंच भारी आहे तिकडे, काही टेन्शन नाही वगैरे वगैरे. तसं नाही आहे. सेफ्टी कन्सर्न अख्ख्या जगात आहे. म्हणजे इंडियात आहे नो डाऊट, पण सगळ्या जगात आहे. तुम्हाला तिकडे काय असं वाटेल की अरे इंडिया भरपूर सेफ होतं, म्हणजे नाशिक भरपूर सेफ आहे आपलं. सम प्लेसेस आर व्हेरी रिस्की. तर सेफ्टी कन्सर्न्स मेनली तुम्हाला जेव्हा येतील, जेव्हा यू गेट एक्सपोज टू दोज, तुम्हाला युनिव्हर्सिटी ओरिएंटेशनला किंवा आधी भरपूर सारे मेल्स करून ही गोष्ट सांगते की कुठल्या कुठल्या नेबरहुड्स रिस्की आहेत, कुठे कुठे काय काय घटना घडल्या आहेत, हे तुम्हाला रेग्युलर मेसेजेस येत असतात. सो यू नो विच प्लेसेस आर रिस्की, विच प्लेसेस नॉट टू गो अँड ऑल. युनिव्हर्सिटी एरिया म्हणजे युनिव्हर्सिटीच्या आतमध्ये, युनिव्हर्सिटीचे बाजूचे नेबरहुड्स आर 100% सेफ, 100%, बिकॉज दे आर बीन सर्वायलन्स बाय पोलीस, म्हणजे सिटी पोलीस, कॅम्पस पोलीस अँड प्रायव्हेट सिक्युरिटी. ट्रिपल पद्धतीने त्यांना सिक्युरिटी असते. त्यामुळे कॅम्पसमध्ये तुम्ही 2ला जा, 3ला जा, एकटी मुलगी असेल, एकटा मुलगा असेल, इट्स व्हेरी सेफ. बट सम नेबरहुड्स आर नॉट. So you should be very careful, especially going to such neighborhoods at night. Okay. आता क्राईम्स तिथे साधारणपणे कुठल्या प्रकारचे होतात? साधारणपणे क्राईम्स साधारणपणे तिकडे चोऱ्या खूप. ओके, लॅपटॉप चोरणं, मोबाईल चोरणं वगैरे वगैरे अशा गोष्टी बऱ्याच घडतात. तिकडे इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट चोरणं वगैरे वगैरे, बॅग्स चोरणं, अशा गोष्टी 100% तिथे होतात. त्यामुळे त्याच्यापासून तुम्ही अवेअर झाला पाहिजे. आपल्या गोष्टींचा आपण नेहमी प्रिकॉशन ठेवली पाहिजे. कुठे लॅपटॉप टाकलाय, निघून गेलाय. माझ्याकडे स्टुडंटचा लॅपटॉप चोरीला गेला होता आयोवा स्टेट युनिव्हर्सिटी US मध्ये. तिथे CCTV मध्ये होतं ते. त्या लोकांनी CCTVचे छेडे पण ओळखले पोलिसांनी, पण ते चोर मिळाले नाही. म्हणजे पोलिसांनी त्याला दाखवला व्हिडिओ की ते चोर आले, त्यांनी हुड घातलं, तेव्हा
ते लावलं आणि ते घेऊन पळून गेले त्याची बॅग विथ लॅपटॉप. तर अशा गोष्टी घडतात, त्यामुळे डोंट कीप युअर लगेज अनअटेंडेड कुठेही आपलं. ओके, सो दीज आर द सेफ्टी कन्सर्न मेनली. बाकी इफ यू आर थिंकिंग अबाउट डेंजरस क्राईम्स तर नाही होणार काही, युनिव्हर्सिटी तर बिलकुल होणार नाही. पॅरेंट्सनी रेस्ट अश्युअर्ड राहायला पाहिजे की कॅम्पसेस द नियर बाय एरिया इज व्हेरी सेफ आणि युनिव्हर्सिटीज आर व्हेरी मच कॉशियस अँड व्हेरी मच अटेंटिव्ह अबाउट द सेफ्टी कन्सर्न्स. तुमच्या मुलाने मुलीने कुठेही फोन केला किंवा मला इथे प्रॉब्लेम आलाय, दे विल गेट इमिजिएट हेल्प. इमिजिएट म्हणजे few seconds you can say you get a help and assistance. So don't worry about safety concerns, but yeah, there can be more safety questions at the end which I'll be happy to answer. Thank you, sir. The most exciting part of your study abroad journey is your visa. आणि विजा मिळाल्यावर सगळ्यात पहिले गोष्टी जे करतात ते आहे स्टोरी अपलोड करायची. तर सर, डू यू थिंक स्टोरी शुड बी अपलोडेड और व्हाट शुड बी डन बिफोर यू इमिजिएटली रिसीव युअर विजा? Immediately after getting your visa, which can be online, तुम्हाला ऑनलाईन येतं किंवा विजा मिळाला किंवा तुम्हाला ऍक्च्युअली पासपोर्ट घरी येतो, पासपोर्टमध्ये विजा असतो, whatever, स्टोरी अपलोड करावी का सोशल मीडियावर तर करायला पाहिजे, नो डाऊट. कारण आताचं जनरेशन आमच्यासारखं नाही आहे. यू पीपल मोर ऑन सोशल मीडिया. तू काय करशील, तुला जर का समजा विजा मिळाला तर आय थिंक यू डेफिनेटली अपलोड स्टोरी फर्स्ट. सर करायला पाहिजे, पण मला वाटतं की स्टोरी सेकंड अपलोड करा. पहिले विजा उघडून तो चेक करा, कारण विजामध्ये चुका होतात. तुम्हाला असं वाटत असतं की ती कंट्री चुकच करणार नाही, दॅट कंट्री विल नॉट मेक मिस्टेक. आय गिव्ह यू एक्झाम्पल. माझी एक स्टुडंट होती स्मिता नावाची, युनिव्हर्सिटीवर केलेली गर्ल स्मिता, आणि पुढे काहीतरी मोठं साऊथ इंडियन नाव त्यांचं. तर तिच्या विजामध्ये मेजर चूक झाली होती. एका दुसऱ्याच बाईचा फोटो आला होता. आय टॉकिंग अबाउट US युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्ग, मला नाव आठवत आहे. आणि तिचा फोटो ऐवजी एका बाईचा फोटो आला होता तिथे. सो ही मिस्टेक होते अमेरिकेच्या विजामध्ये, म्हणजे कुठेही होऊ शकते. आता तिने मला लगेच कळवलं, सर विजा तो आ गया है मेरा, लेकिन फोटो कोई और लेडी का है. मतलब कुछ प्रॉब्लम नहीं, गो टू VFS, दे विल करेक्ट. एंड दे वेंट टू VFS एंड दे करेक्ट. आता हे फोटो आहे म्हणजे ते इव्हिडंट आहे, पण असं होऊ शकतं तुमची बर्थडेट चुकीची आली आहे किंवा तुमचं नाव थोडंसं चुकलंय, एखादं लेटर चुकलंय तुमच्या नावामध्ये. चंद्रा असेल तर फक्त चंद्र आलंय, एक्झाम्पल देतोय. पाटील असेल पाटील आलंय. होऊ शकतं विजामध्ये चुका. मेक शुअर दॅट यू गेट इट करेक्टेड, कारण ते चालणार नाही. हे चूक त्यांची तरी तुम्हाला परत पाठवते करेक्ट, कारण चूक त्यांनी केलेली आहे पण ती तुम्ही रेक्टिफाय केली नाही, ही तुमची चूक. सो रीड युअर विजा कम्प्लिटली, शो इट टू युअर पॅरेंट्स ऑल्सो, डबल चेक करा. इट हॅज टू बी लाईक पासपोर्ट सारखाच विजा पण पाहिजे, म्हणजे नाव पासपोर्ट सारखंच पाहिजे, सगळं तसंच पाहिजे त्याच्यावर. अँड देन यू कॅन अपलोड ऑब्वियसली. त्याच्यानंतर विजा मिळायला तुम्ही युनिव्हर्सिटीला कळवायला पाहिजे की मला विजा मिळाला, आय एम कमिंग वगैरे वगैरे. तुमचे रूममेट्स असतील त्यांना कळवायला पाहिजे, अकोमोडेशनला कळवायला पाहिजे, तुमची फी पेंडिंग असेल तर फी भरली पाहिजे. या गोष्टी पहिले करायला पाहिजेत आणि मग अपलोडिंग युअर स्टोरी कॅन वर्क. काही मुलं नाही अपलोड करत, ते लोक तिकडे गेल्यावर अपलोड करतात फोटोज वगैरे तिकडचे, विच इज असो गुड. मला नसतं सांगायचं बऱ्याच लोकांना, विच इज असो नाईस. पण सोशल मीडिया प्रेझेन्सपेक्षा सुद्धा ह्या गोष्टी खूप क्रुशियल आहेत आणि त्या न करता लोक फक्त सोशल मीडियावर अपलोड करतात आणि सोडून देतात, जे खूप चुकीचं आहे. म्हणजे चुकीचं इन द सेन्स दॅट इज नॉट अप्रोप्रिएट, यू जस्ट प्लेइंग विथ युअर करियर. बरेच मुलं मी बघतो की ते घरापासून निघाल्यापासून युनिव्हर्सिटी जाईपर्यंत त्यांचे ते फोटो चालू असतात. काय अजून बरेच काय काय आहेत, स्नॅप चॅट काय नाही आहे त्याच्यावर फॉर्च्युनेटली, पण त्यात ते कंटिन्युअसली मी निघालो, मी गाडीत बसलो, गाडी थांबली, खातोय, असे पण ते काय काय टाकत असतात. पण ते असं करायला नाही पाहिजे असं मला वाटतं. बिकॉज यू आर गोइंग फॉर समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर लाईफ. तुम्ही स्वतःच्या महत्त्वाच्या एका डिसिजनवर जाताय, तर यू शुड बी सिरियस अबाउट इट. ऑब्वियसली सोशल मीडिया तुम्ही प्रेझेन्स ठेवायला पाहिजे, लोकांना शेवटी कळलं पाहिजे की तुम्ही गेले तिथे. आणि तुमच्या घरी लोक तुम्हाला भेटायला येतील आणि तुम्ही नाही म्हटल्यावर त्यांना वाईटही वाटू शकतं की आहे तुम्ही घरी नाही आहे. सो यू शुड इन्फॉर्म एव्हरीवन ऑन सोशल मीडिया, बट देअर इज टू बी सम लिमिट फॉर दॅट. करेक्ट. So thank you so much, sir. After visa, university, and everything, the most important question is how can student find safe and convenient accommodation abroad? It was a question 10 years back. 10 वर्षापूर्वी हा क्वेश्चन होता अकोमोडेशनचा. तो आता एवढा नाही फेस होत आहे, थँक्स टू दी ऑनलाईन थिंग्स अँड AI अँड एव्हरीथिंग. सेफ अकोमोडेशन म्हणण्यापेक्षा मी अकोमोडेशन कसं पाहिजे हे सांगतो. तिथे अकोमोडेशन जे तुम्ही घेतलेलं आहे, इफ इट्स अ युनिव्हर्सिटी अकोमोडेशन तुम्ही बिंदास राहा, नो वरी अबाउट इट. बट इफ इट इज नॉट युनिव्हर्सिटी अकोमोडेशन, then it will be a
लीगल कॉन्ट्रॅक्ट बिटवीन यू अँड द एजन्सी और यू अँड द ओनर. तर त्या कॉन्ट्रॅक्टवर तुमचं नाव पाहिजे. यू शुड हॅव अ नेम ऑन दॅट कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल देतो, अमेरिकेमध्ये आणि स्पेशली हैदराबाद साईडची लोक किंवा पंजाब साईडची लोक एका रूममध्ये 10 लोक राहतात किंवा एका अपार्टमेंटमध्ये 20 लोक राहतात, विच इज टोटली इलिगल. ओके, आपल्या महाराष्ट्रातले मुलं नाही राहत असे, मी बघितले नाहीये तुम्हाला, पण पैसे वाचतात म्हणून तुम्ही राहा. काही लोक राहतात. म्हणजे आता बघा, तुम्हाला नका 600 रेंट येणार असेल एका रूमचं आणि तुम्ही एका रूममध्ये 5 लोक राहिले तर तुम्ही डिवाइड करू शकता इझिली. तुम्हाला फक्त $70-80 रेंट येणार. सो इट इज ह्यूज डिफरन्स. आणि त्यासाठी लोक कसे राहतात म्हणजे नाही राहायला पाहिजे. तुमचं नाव जे आहे ते तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये, कारण ते बाहेर लावलेलं असतं झाडाच्या बऱ्याच वेळा. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कॉन्ट्रॅक्टवर नाव पाहिजे. देन यू आर लिगल रेसिडेंट ऑफ दॅट प्रॉपर्टी. तुमच्या बाबतीत काही झालं, चोरी झाली तुमच्याकडे, तुम्हाला कोणी मारलं, तुम्ही काय प्रॉब्लेम मध्ये आले तर यू आर सेफ. तसं ॲकोमोडेशन पाहिजे. सेकंडली ॲकोमोडेशन ॲज पॉसिबल तुमच्या युनिव्हर्सिटीच्या जवळ पाहिजे किंवा ट्रान्सपोर्टेशन शुड बी इझिली अवेलेबल. तुमची युनिव्हर्सिटी लांब आहे 10 मैलवर, पण दर 10 मिनिटांनी बस आहे तुमच्या इथून. इट्स अ गुड ॲकोमोडेशन बिकॉज एनी टाइम यू कॅन रीच द युनिव्हर्सिटी. कारण 10 मैल जायला बसला 20 मिनिटं लागतील. सो एनी टाइम यू वॉन्ट विथ 10 मिनिट यू कॅन रीच द युनिव्हर्सिटी. पण असं कुठेतरी रिमोटली राहत आहे जंगलामध्ये जाऊन, स्वस्त आहे म्हणून, इट शुड बी अवेलेबल. ॲकोमोडेशनने तुमच्याबरोबर रूममेट्स कोण आहे ते पण खूप महत्त्वाचं आहे. आता इथे एक सर्वे दाखवलेली आहे, आम्ही सर्वे पण केला होता की तुम्हाला ग्रुप कोणाबरोबर शेअर, किती लोकांबरोबर शेअर करायचे. मॅक्सिमम लोकांनी सांगितलं आम्हाला 1 व्यक्तीबरोबर किंवा 2 व्यक्तींबरोबर रूम शेअर करायचे. आणि ह्या 2 लोकांबरोबर रूम शेअर करायची आहे तर ते लोक कोण, कसे, काय, त्याची बॅकग्राऊंड काय तुम्हाला माहित पाहिजे. असं होईल की तुम्हाला एक फॉरेनर आला कोणतरी किंवा XYZ आला आणि तो ड्रग्स घेतोय, तुमच्या रूममध्ये सुरू होईल ना ती पुडी काढून काय ते, मग काय करणार तुम्ही? यू डोंट नो. करेक्ट. आणि तुम्ही घाबरणार पण, अरे काय आणलंय आणि पुढे आणि काय चाललंय असं. सो यू शुड नो, इफ यू आर शेअरिंग द रूम यू शुड नो द रूममेट. अदरवाइज गो फॉर द इंडिपेंडेंट रूम. We recommend certain services like university living, amber accommodation, casita. A lot of layers are there. थोडे महागडे पण ते लोक, they are very expensive, but they are convenient also. They are very close to the university आणि they are very comfortable. पण तुम्हाला पैसे वाचवायचे असतील, no doubt, go with the private accommodation with other friends, but make sure that your roommates are good. You know the roommates properly. काही roommates unknown असतात, no doubt, ते तुम्हाला तिकडे भेटतील, पण त्याची रूम वेगळी असू दे. तुमची रूम वेगळी ठेवा, त्यांच्या रूम वेगळी ठेवा. Don't share the room with some unknown people. It's what I recommend, especially when you are at the beginning. तुम्ही युनिव्हर्सिटीत जा, मग तिथे मैत्री करा, एखाद्याशी मित्र मिळाला, मुलीला मैत्रीण मिळाली, then you can share the accommodation with them for the next semester. But पहिल्यांदा जाताना रिस्क घेऊ नका. Don't take that risk. Okay? Thank you, sir. Next, students' most favorite question. We understand studies are important, but what non-academic activities can we participate in? Traveling, new experience. Would you give us some suggestions and some activities that we can do? I think there was a survey for this, I guess. So, सर्वेमध्ये मी मुलांना विचारलं होतं, मुला-मुलींना की तुम्हाला कुठली ऍक्टिव्हिटी आवडेल करायला जास्त. आणि आय थिंक स्पोर्ट्सला त्यांनी जास्त रेकमेंडेशन दिले की आम्हाला स्पोर्ट्स खेळायला आवडेल. तर कुठला स्पोर्ट्स खेळणार आहे मला माहित नाही आहे, पण दिले. पण ऍक्च्युली रियालिटीमध्ये ना पार्टी जास्त होणार की पार्टी इज गोइंग टू बी द मेन. टेक माय वर्ड्स. पॅरेंट्सनी घाबरायची काही गरज नाही आहे. पार्टी करणार आहे मुलं आणि पार्टी होणार आहे. बिकॉज द कंट्रीज यू आर गोईंग, इस्पेशली वेस्ट साईड कंट्रीज अँड इव्हन ऑस्ट्रेलिया, इज कम्प्लिटली अ पार्टी कल्चर. त्याच्याकडे पार्टी कल्चर असतं. विकेंडला शुक्रवार आणि शनिवार रात्र तर पार्ट्यांचंच होतात त्यांच्याकडे. आणि इट इज अ व्हेरी कॉमन थिंग. मी सुद्धा बघितलेले माझ्या डोळ्यात पार्टीज करताना आपल्या स्टुडंटना सुद्धा व्हेरी वेल बिहेव्ड. डोंट वरी अबाउट इट. त्यामुळे पार्टी जास्त होणार आहे डेफिनेटली. अँड यू शुड पार्टिसिपेट इन द पार्टीज. सम पार्टीज हॅपन इन द कॅम्पस ऑल्सो ऑन युअर अपार्टमेंट्स. सम पार्टीज हॅपन आउटसाइड इन पब्स, बार्स, कॅफेज, सगळीकडे पार्टीज होतात. आणि स्टुडंटना तर काही सांगायची गरज नाही. यंगस्टरना पार्टी म्हणजे नाशिकला मी बघतो यू पीपल आर सो लॉट पार्टीज. आय हर्ड. माझे सिनियर स्टाफ नाही करत, पण तुमचे पिक्स बघितलेले. सो पार्टीज इज इन दिस जनरेशन. तर त्यांनी करायला पाहिजे. दे शुड एन्जॉय. दे आर बॉर्न देअर टू एक्सपिरियन्स. मला माझ्या काही स्टुडंटनी कॅफे घेऊन गेलेले किंवा बार्समध्ये पब्समध्ये घेऊन गेले. ते म्हणजे सर असा कोणी नाही इंडियात कुठेच नाही. मी इंडियातलाच पब्लिक बघितलेला नाही. त्यामुळे मला तोच आवडला. अरे हाच चांगला. पण आता ह्या लोकांना मी ते कंपॅरिझन कळेल. अरे इकडचा पाव असावा, तिकडचा तसावा, मे बी.
सो दॅट इज गोइंग टू बी अ पार्ट अँड पार्सल ऑफ युअर स्टडी अब्रॉड विच इज ओके. आणि आपले स्टुडंट खूप लिमिटमध्ये पार्टिंग करतात, म्हणजे पार्टीला जातील, वेगवेगळे असतील, ड्रिंक्स करणार नाही, केले तर खूप कमी करतील. हे सगळं मी काळाच्या कंप्लेंट्स ऐकलेल्या नाही आहेत, तर ते होणार. याच्या व्यतिरिक्त युनिव्हर्सिटीज होस्ट लॉट ऑफ शोज, लॉट ऑफ इव्हेंट्स. ओके, लॉट ऑफ इव्हेंट्स युनिव्हर्सिटीज असो होस्ट, त्यात पण तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. ते जवळपास तुम्हाला घेऊन जातात फिरायला. शॉपिंग टूर्स पण असतात गर्ल्सना. युनिव्हर्सिटीज अरेंज शॉपिंग टूर्स एव्हरी वीकेंड्स. तिथे बसने तुम्हाला एका मोठ्या शॉपिंग मॉलला घेऊन जातात. 2 तास बस थांबते, 4 तास थांबते, तुम्ही शॉपिंग करायचं, पण तुम्हाला अपार्टमेंटला सोडतात. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. इंडियातले कॉलेज नाही करणार असे शॉपिंग टूर वगैरे, पण ते करतात. स्पेशली फर्स्ट 2 days तुम्हाला शॉपिंग टूर्स असतात. एकदम मजेत मुलं जातात आणि मस्त शॉपिंग करून येतात. आणि दॅट ऑल यू शुड डू. आणि लॉट ऑफ क्लब्स आर देअर इन द कॅम्पस. युनिव्हर्सिटीज ज्या खूप मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीज आहेत, अमेरिकेतल्या किंवा ब्रिटनच्या किंवा ऑस्ट्रेलियाच्या, त्यांच्याकडे 300 क्लब्स असतात. ते अबाउट 300 क्लब्स. क्लब्स म्हणजे असे क्लब नाही, म्हणजे डान्स बेस करण्याचे क्लब. म्हणजे क्लब, कॉफी क्लब असतो, योगा क्लब असतो, हेल्थ क्लब असतो, ट्रेकिंग क्लब असतो. सो लॉट ऑफ युनिव्हर्सिटीज 4 क्लब असतो, टी क्लब. So you go to that club every week and then they arrange you a trip to somewhere in the local place and you drink tea. This example. आणि जी मेंबरशिप खूप स्वस्त असते, $10-20 वर्षाची. So you can participate in any clubs also which is of your interest and enjoy your life. 1 year or 2 years of study, extra curricular activities वर प्रत्येक मुलाने फोकस केलंच पाहिजे. त्या ऍक्टिव्हिटी केल्याच पाहिजे आणि पॅरेंट्सनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. So don't look at that. Extra curricular activities are going to be a part and parcel. And let them do it. At the same time, they should study and they should get a job also at the end of study. नुसती पार्टी करून काही मिळणार नाही, ते त्यांना चांगलं माहिती आहे. They know that. जरी मी यांना म्हटलं तुम्ही पार्ट्या करता तरी सगळ्या बरोबर टायमात कामावर येत आहेत आमच्याकडे. सो आय एम ओके विथ दॅट. करा पार्टी, काही प्रॉब्लेम नाही. बट तुम्ही जर कसं काही लेक्चरला जात नाहीये बिकॉज ऑफ पार्टी, तुम्ही दारू पिऊन पडले आणि ऍडमिट झाले हॉस्पिटलला, सो दिस इज रॉंग. दिस शुड नॉट हॅपन. ओके, दिस इज फॉर द स्टुडंट्स ऑब्वियसली. So yeah, this is the extracurricular, very important, and I think that is the reason many of them are going abroad, I believe. Thank you so much, sir, for this honest answer. So now the next question is about abroad जाने के बाद एक चीज होना पक्का है कि मम्मी लोगों के वीडियो कॉल्स बढ़ने वाले हैं और उनका स्क्रीन टाइम बढ़ने वाला है वीडियो कॉल्स का. So how can students stay connected with family and friends in India? So we have collected 2 polls in this question. The first one is about how frequently would you like to have calls or video or audio with your family or parents. So most of the students said selected daily, and some of them selected 18% students selected once a week. And the another poll is about how many times would you like to visit India. So most of the students selected once, and the another 30.3 ratio said twice. Okay. So what she said and you are seeing on the screen is मुलांना घरच्यांशी कसं बोलायला आवडेल, म्हणजे काय फ्रिक्वेन्सीने बोलायला आवडेल. तर बहुसंख्य स्टुडंटनी सांगितलं की आम्हाला रोज एकदा बोलायला आवडेल घरच्यांशी. इट्स व्हॉट आवर पोल सेज, विच शोज द बॉन्डिंग. म्हणजे आई वडिलांची किंवा घरच्या आजी आजोबांची आणि मुलांची बॉन्डिंग याच्यातून दिसते. नाउ आय वॉन्ट टू आस्क पॅरेंट्स, किती लोकांना असं वाटतंय, रेज द हँड्स, की एकदा रोज बोलायला पाहिजे. किती लोकांना वाटतंय एकदा रोज बोललं झालं पाहिजे? कमी हात वर आले त्या मनाने, म्हणजे मुलं जास्त इंटरेस्टेड आहेत. ओके, जस्ट इट वॉज जस्ट फन. आता हा जो सर्वे जो पोल आला, ओके, हा जो पोल आला, हा पोल पूर्ण चुकीचा आहे माझ्या दृष्टीने. तुम्ही पुढच्या वर्षी मला भेटा पॅरेंट्सनी, मुलांनी नाही. रोज एकदा बोलणं होणार नाही आहे. आय कॅन ॲश्युअर यू ऑन दॅट. आणि एखादा मुलगा बोलत असेल ना, तर तो खूपच गुणी मुलगा आहे, खूपच गुणी मुलगी आहे, आणि किती रोज बोलते. आणि एवढं कोणी कोणी राहिलं नाही आता सध्या. कारण रोज तिकडून एकदा कॉल करणं हे शक्य नाही आहे. नाव कमिंग टू द रियालिटी, इट इज नॉट पॉसिबल टू कॉल डेली फ्रॉम देअर. मी असे पण स्टुडंट्सच्या मॉम बघितल्या, मदर्स आय टॉकिंग, आणि मग काही तिला फादर्स सुद्धा, की ते मुलांना 3 कॉल करतात दिवसातून. पहिल्या कॉलला विचारतात काय खाल्लं, दुसऱ्या कॉलला विचारतात काय प्यायला, काय खाल्लं, काय झोपला का, लागलं का, पडला का, रात्रीच्या कॉलला जाऊन आला का, युनिव्हर्सिटीत कसं झालं.
This is something which is highly irritating for students. I repeat. आता आमच्याकडे भरपूर स्टाफ आउटसाइडर आहे, who are outsiders. मी यांचे चेहरे बघितले जेव्हा ना मम्मीचे कॉल येतात तेव्हा ज्या पद्धतीने वैतागलेले असतात ते लोक. म्हणजे यांची मम्मीच राहतात जवळपास, धुळे राहतात, कोणी जळगावला राहतात, इथे जवळपास. आणि त्यांना रोज 2-3दा कॉल करतात, तुम्ही ऑफिसला पोहोचली का, ऑफिसमध्ये निघाले का, आणि त्यांचा इरिटेशन मी बघतो त्यांच्या चेहऱ्यावर. एम आय राईट? मी तर सांगा आई वडील नाही इकडे. मी तर सांगा आम्ही सांगणार नाही. सो स्टुडंट्स ओव्हर देअर गेट्स इरिटेटेड. तीच गोष्ट परत सांगायची. ऑफ नो यूज. ओके. बेस्ट वे टू बी विथ टच विथ फॅमिली इज वन्स अ वीक व्हिडिओ कॉल, प्रॉपर अर्धा तासाचा किंवा पाऊण तासाचा. त्यामध्ये पूर्ण आठवड्याचा. आता मी हे सांगतो म्हणजे असंच व्हायला पाहिजे असं नाही. मी आय एम जस्ट टेकिंग यू द आयडियल सिच्युएशन की ज्याच्यामध्ये काहीतरी सांगायला असतं. स्टुडंट सांगेल की नाही बाबा माझं एक प्रेझेंटेशन झालं, ते खूप चांगलं झालं, मला हे मिळालं, ते मिळालं. मग आई बाबा सांगतील अरे आम्ही काय लग्नाला गेलो होतो, ते अमक्या बहिणीचं लग्न झालं, तिथे लोक आले होते. सो देर आर समथिंग, सम कंटेंट्स टू शेअर. यू नो दिवसात काय म्हणतोय, कसं आहे, काय चाललंय, याच्यापेक्षा इट बिकम्स अ मे बी आफ्टर 1 month यू कॅन स्विच टू दिस मोड. पहिले महिनाभर चालू दे, 1दा 2दा 3दा आठवड्यातून कॉल्स. व्हॉट यू कॅन डू बेस्ट इज व्हॉट आय रेकमेंड. आणि मी खूप लोकांना सांगितलं आणि ते लोकांना आवडलं सुद्धा. आणि लोकांनी मला सांगितलं म्हणून मी तुम्ही खूप चांगलं सांगितलं होतं. तुमचा स्टुडंट म्हणजे मुलगा असेल मुलगी असेल त्याला तिकडे पोहोचला, त्या लँडला पोहोचला की तुम्ही एक फॅमिलीचा ग्रुप तयार करा. म्हणजे फॅमिली म्हणजे तुमचं खानदान नाही का सगळं, तुमची फॅमिली फक्त म्हणजे घरची घर तुमचं. आई वडील बहीण भाऊ आजी आजोबा घरी असतील तर, किंवा खूप क्लोज फॅमिली कोणी मेंबर असेल त्याचा एक ग्रुप तयार करा. फॅमिली नाव द्या त्याला काहीतरी, आमका फॅमिली, धमका फॅमिली, किंवा त्या संस्कृतचं नाव द्या, स्टुडंट इन ऑस्ट्रेलिया वगैरे असं काही. आणि त्याच्यावर रेग्युलर मेसेजेस तुम्ही पोस्ट करू शकता. स्टुडंट उठला, आय गॉट अप, आय एम गोइंग टू स्कूल, कॉलेज. ओके, टुडे आय हॅव पार्ट टाइम जॉब, आय एम बिझी. पॅरेंट्स पण तुम्ही काय टाकू शकता, ओके टुडे वी मेड वडापाव, वी हॅव इटन वडापाव टुडे. हे जास्त चांगलं होतं. त्यामुळे स्टुडंटचं कसं ते बिझी असतात ना, त्यांना जेव्हा वेळ मिळतो तेव्हा ते बघतात. त्यांना बरं वाटतं अरे वा आईने वडापाव केला, आईने वडापाव खाल्ला, अरे वा बाबांचा पण बाबा बाहेर गेले फिरायला. त्यांना पण चांगलं वाटतं ऐकायला, बघायला, फोटो पोस्ट करा. कारण आता व्हॉट्सअपने आपण खूप जवळ आलेलो आहे आणि इट्स इझी फॉर यू. आणि मग महिन्यातून आठवड्यातून 1दा किंवा वेळ पडली तर 2दा यू कॅन मेक अ कॉल. काही वेळा काही इम्पॉर्टंट डिस्कशन्स असतात, मुलाला जॉब मिळालेला असतो, त्याला सांगायचं असतं, त्या केसमध्ये यू कॅन हॅव अ गुड डिस्कशन. अदरवाईज उगाच काय खाल्लं, काय पिल्लं, आणि मग काय झालं, आणि मग मलाच बरं नाहीये, आणि बाबाच पडले जिन्यावरून, बाबाच टाकलं, या गोष्टी सांगून मला वाटत नाही काही होणार आहे. कारण मुलगा काय लगेच येणार नाहीये मलम लावायला बाबांना. पण मग ते तो टेन्शन मध्ये येतो अननेसेसरीली, आणि बाबा पडले, बाबाला काय झालं असेल, आधी सध्या काय होत होता वगैरे वगैरे. यू डोंट अंडरस्टँड द इमोशन्स ऑफ अ स्टुडंट. तुम्हाला असं वाटतं अरे हे काय कामाचे नाहीये, हे असेच आहे जनरेशन. तसं नाहीये. दे आर व्हेरी इमोशनल. त्यांना पण वाईट वाटत असतं तिकडे गेल्यावर. मी बघितलं त्यांच्याशी बोललोय तेव्हा मला कळलंय की दे आर मिसिंग फॅमिलीज. मी जेव्हा 2011 सालची गोष्ट आहे, आणि म्हणजे 3 स्टुडंट मला ना एअरपोर्टला सोडायला आले होते. म्हणजे मी त्यांना म्हटलं नका येऊ, ते आले होते सोडायला. आणि ते म्हणाले सगळी बरे ना तुम्ही इंडियात चालले परत. तिघे म्हणाले. सो ते मिस इंडिया, ते मिस हाऊस, ते मिस होम, ते मिस करणार आहे तुम्हाला, पण ते दाखवत नाही बऱ्याच वेळा, विच इज गुड. कारण ती गरज आहे आता त्याला दाखवायची. सो आय डोंट टेल देम स्मॉल थिंग्स, इकडे हे झालं, इकडे ते झालं, असं झालं. सो दॅट्स रिझन आय एम टेलिंग यू, मेक अ वीकली कॉल. तुम्ही काहीतरी चांगले कंटेंट सांगा त्यांना, काहीतरी घडलेल्या घटना कळतील. तो स्टुडंटकडे जास्त असते तुमच्यापेक्षा ऑब्विसली, कारण तिथे खूप हॅपनिंग असतं. आणि ते जे सांगतील ते ऐका आणि त्याला एनकरेज करा. स्टुडंट म्हणेल की बाबा मी ना आता चालू जरा रोड ट्रिपला, अरे नीटच जा, बरोबर पुणे, असे फालतू प्रश्न विचारू नका. फालतू प्रश्न त्याला समजते, त्याला अक्कल आहे कोणाबरोबर जायचं. तुमचा मुलगा तुमच्या 3 मुलींना बरोबर घेऊन नाही जाणार आहे, त्याला कळतंय ते की नोज दॅट. पण ते बरोबर कोण आहे, काय झालं, मग इंडियन किती आहेत, अमेरिकन किती आहेत, फ्रेंच किती आहेत, हे असे फालतू प्रश्न विचारायचे नाही. त्याचं काही होणार नाही. पुढचे तो सांगणार नाही ना बरोबर कोण आहे. सो बी रेडी फॉर नॉट आस्किंग सच क्वेश्चन्स. कॅन लुक फनी, बट यांनी काही होणार नाही. ते स्टुडंट चिडतात, मग इरिटेट होऊन ना त्याची जरा लेवलचे लोक बरं झालं. आणि मग ते उलटे उत्तर द्यायला सुरुवात करतात. काय आहे सांगितलं ना काल मी खाऊन आलो बाहेर जाऊन, अशी उत्तरं मिळतील तुम्हाला. ते बी रेडी फॉर दोज आन्सर्स. ओके, बी रेडी फॉर दोज आन्सर्स. ओके, सो दिस इज द वे आय थिंक कॉलिंग. Thank you so much, sir. These were the questions which students have given in the poll. Now there are some questions which students have asked us from the feedback form we received. So I would ask you one, like there are 5 questions and I would ask you one by one. The first one is, what to do immediately after landing abroad?
इमिजिएटली आफ्टर लँडिंग अब्रॉड इन्फॉर्म हे रॅपिड फायर घेऊ शकतो याला रॅपिड फायर म्हणून इमिजिएटली आफ्टर आणि these are the questions which student ask us more in the survey. Yes, immediately after landing abroad, you should inform your parents that I have landed. Go to your accommodation, go to your university, and enroll. Very important. You should enroll, get an iCard, and then you are done. And तुम्हाला ते आवडते करा. Correct? These are 3 important things. What are the best ways to transfer money from India? Best ways is from the bank transfers or transfer from the private providers like Thomas Cook, Evix Cash. You can directly transfer funds there. How to socialize and make friends abroad? This is very good question. You must socialize. You must make friends abroad by joining clubs. You can make friends by attending parties. You can make friends. Your neighborhood or your apartment, you will get a lot of friends. So this is the way you can make friends abroad. What kinds of scams and frauds can happen with me? हा लॉट ऑफ स्कॅम्स आता आपल्याकडे पण तुम्ही फोन उचलल्यानंतर काहीतरी येतं 25,000चे डबल झाले वगैरे असं काही काही सांगतात ते फोनवर हे स्कॅम तिकडे खूप घडतात सो यू माइट गेट अ कॉल फ्रॉम पोलीस like somebody calling from police and the number has been this and you please come to this police station and there is this much charges तुम्हाला कॉल येऊ शकतात जस्ट कट इट हे सगळे स्कॅम कॉल्स असतात डोंट एंटरटेन एनी ऑफ द कॉल्स तुम्हाला मार्केटिंगचे कॉल्स पण येतात की तुम्ही हे सिम कार्ड वापरताय तुमचे $10 जाताय तुम्हाला मी एक नवीन स्कीम देते $5 आहे वगैरे सो दे ऑल आर द व्हॉट यू कॉल स्कॅम कॉल्स सो असे स्कॅम होऊ शकतात बाकी मेजर दुसरे काही स्कॅम होणार नाही हे असे स्कॅम होतात की इथे पैसे भरा तिथे पैसे भरा हे पैसे डबल करू ते पैसे ट्रिपल करू आमच्या मॉलला या आम्ही तुम्हाला हे देऊ असे कॉल टेलिफोनवर मॅक्सिमम स्कॅम्स होतात कॉलवर मोबाईलवर सो अवॉइड दॅट Last one is how to pay fees to the university. Best way is parents directly transfer to the university. Parents need direct university ला transfer करायची fee. That is the best part of it. And you can come to us for that. म्हणजे तुम्ही US असाल, युरोप असेल, पल्लवी मॅडम कडे या. Their team will help. ऑस्ट्रेलिया, दुबईच्या नेहा मॅम हेल्प करतात. ज्योती, अक्षता they help for the UK. So you can come anytime and we will help you transfer. म्हणजे आम्ही आमचे पैसे नाही देणार ट्रान्सफर करायला तुमचेच करणार. पण आम्ही हेल्प करू तुम्हाला with the proper channel with a good rate. Definitely. Okay. So with this we come to an end of our question answer session. Thank you so much Amit sir for guiding us through the pre-departure before stepping into a new country and guiding all the students and parents clearing their doubts on all the important questions. Now it's time for